थोडक्यात परिचय करून देतो. त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देतो. अमितजी, माझा आवाज येतो ना स्पष्ट? हो सर, येतोय आवाज व्यवस्थित. मी त्यांचा परिचय करून देतो. तसं त्यांचा परिचय आपल्या सर्वांना आहेच आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं एक प्रदीर्घ व्याख्यान आपण त्यांचं ऐकलेलं आहे. त्यांनी आपलं सर्वांचं शंका निरसन सुद्धा केलेलं आहे. त्या डॉक्टर नेहा बेलसरे, त्यांचं शिक्षण MSc फिजिकल केमिस्ट्री, PhD एज्युकेशन मध्ये PhD आहे त्यांचं, MAd विथ सेट आणि निपा न्यू दिल्ली इथला त्यांनी डिप्लोमा केलेला आहे एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ऍडमिनिस्ट्रेशनचा. त्या सध्या SCRT पुणे येथे डेप्युटी डायरेक्टर या पदावर कार्यरत आहेत. त्यांचे काही पेपर्स पब्लिश झालेले आहेत. इंटरनॅशनल कॉन्फरन्स मध्ये त्यांचा पेपर पब्लिश झालेला आहे. नॅशनल सेमिनार मध्ये सुद्धा त्यांचा पेपर पब्लिश झालेला आहे. तसेच स्टेट कॉन्फरन्स मध्ये सुद्धा त्यांचा पेपर पब्लिश झालेला आहे. अशा या अभ्यासू वक्त्या आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. ते प्रामुख्यानं आपल्याला स्टेट करिक्युलम फ्रेमवर्क जो तयार करायचा आहे त्याच्याकरता म्हणजे 25 पोझिशन पेपर्स आपल्याला तयार करायचे आहेत. हे पोझिशन पेपर कसे तयार करावे, पोझिशन पेपर्स म्हणजे काय, या विषयावर प्रामुख्यानं आज ते आपल्याला आपल्याशी बोलणार आहेत. मित्र हो, एक प्रास्ताविकात 2-3 मिनिटं जर बोलायचं झालं तर एक साधारणतः आपल्याला पोझिशन पेपर मध्ये सिंहावलोकन घ्यावं लागणार आहे. आजपर्यंतच्या याच्या पूर्वीच्या अभ्यासक्रमाचं सिंहावलोकन घेऊन सध्याच्या राष्ट्रीय अभ्यासक्रमाची चौकट आपल्याला निश्चित ठेवावी लागणार आहे आणि हा आधार आपल्याला आपल्या धोरणातूनच मिळणार आहे. आपल्याला मार्गदर्शक तत्वे निश्चित करावी लागतील. ही मार्गदर्शक तत्वे निश्चित करताना भारतीय दृष्टिकोन व शिक्षण हा महत्वाचा पैलू मात्र आपल्याला विसरता येणार नाही, कारण तो या धोरणाचा आत्मा आहे असं माझं स्पष्ट मत आहे. शिक्षणाची उद्दिष्ट आपण निवडलेल्या विषयाच्या संदर्भातून आपल्याला ठरवावी लागणार आहेत. व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास या विषयात सुद्धा आपल्याला काही मुद्दे ठेवावे लागतील. मग प्रश्न मनात येतो, व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास हे आपल्या शिक्षणाचं उद्दिष्ट आहे, ठीक आहे. मग सर्वांगीण विकास म्हणजे नेमकं काय? आजपर्यंत आपण असं समजत होतो की व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास साधणे हे जर शिक्षणाचं उद्दिष्ट असेल तर शिक्षणातून आपल्याला विद्यार्थ्याला गणित आलं, विज्ञान आलं, इतिहास आला, भूगोल आला, भाषा आल्यात, त्याला खेळता आलं, हे सगळं आलं म्हणजे त्याचा व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास साधला असं आपण समजत होतो. मला कित्येकदा तेव्हा सुद्धा प्रश्न पडत होता की हा व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास आहे का हा विषयांचा विकास आहे? व्यक्तिमत्व कशाला म्हणतात? व्यक्तिमत्व म्हणजे नेमकं काय? भारतीय दृष्टिकोन त्या व्यक्तिमत्वाच्या विषयाचा काय आहे याचाही आपल्याला विचार करावा लागणार आहे. शिक्षणाचा सामाजिक संदर्भ हा या मातीशी नाते मांडणारे असावा. नंतर ज्ञानाच्या निर्मितीसाठी अध्यापन हे मात्र आपल्याला विसरता येणार नाही. अध्ययनाच्या अनुभवाची आपल्याला आखणी करावी लागणार आहे. कोणते अध्ययन अनुभव विद्यार्थ्यांसमोर आपण देणार आहोत, कशा प्रकारे देणार आहोत, त्याची आखणी आपल्याला मांडावी लागेल. नियोजनाचा दृष्टिकोन तयार करावा लागेल. मूलभूत क्षमता कोणत्या असाव्यात याचंही नियोजन आपल्याला ठेवावं लागेल. मुलाचे ज्ञान, सध्याचे ज्ञान, त्याचं शाळेतील ज्ञान, समुदाय व ज्ञानाची निर्मिती या विषयांचा परस्पर समन्वय आपल्याला ठेवावा लागणार आहे.
समजा उदाहरणार्थ गणिताचा विषय घेतला तर गणिताची भविष्यवेधी दृष्टी काय असावी याविषयी आपल्याला विचार ठेवावा लागेल. पाठ्यपुस्तके व इतर पुस्तके व शैक्षणिक तंत्रज्ञान यांचा समन्वय व त्यातून नवीन कल्पनांना प्रोत्साहन अशा विविध अंगी आपल्याला आपले पोझिशन पेपर तयार करताना राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा किंवा राज्य शैक्षणिक आराखडा असे व्यापक दृष्टिकोन समोर ठेवून आपल्याला ही अशा विविध अंगातून मी जे मांडले तेवढेच अंग नाहीयेत किंवा तेवढेच असावेत असंही नाही, तेच असावेत असंही नाहीये, पण अशा प्रकारे विचार करून आपल्याला पोझिशन पेपर्स हे तयार करावे लागतील. मला असं वाटते की मी या संदर्भात यापेक्षा अधिक न बोलता आपल्या ज्या प्रमुख वक्त्या आहेत, मार्गदर्शक आहेत, आजच्या डॉक्टर नेहा बेलसरे यांना मी आमंत्रित करतो व त्यांना विनंती करतो की त्यांनी आपला विषय आपल्या सर्वांच्या समोर मांडा. तर सर्वांना मॅडम सॉरी, एकच मिनिट घेतो. आज इथं उपस्थित असलेल्या सर्व श्रोत्यांना एक विनंती करायची आहे की नवीन शैक्षणिक धोरणासंदर्भात आपले जे काही प्रश्न असतील ते कृपया आपल्या चॅट बॉक्स मध्ये, आता जो कार्यक्रम सुरू आहे ह्या चॅट बॉक्स मध्ये आपण टाईप करावेत, ही सर्वांना नम्र विनंती आहे. आपले प्रश्न आम्ही कंपाईल करून ते मॅडम पर्यंत पोहोचवणार आहोत. मॅडम यांचं लेक्चर संपल्यावर पुढे 15 ते 20 मिनिटं या प्रश्नोत्तराचा भाग राहील. त्यामध्ये आपले प्रश्न आम्ही मॅडम पर्यंत पोहोचवू आणि त्याची उत्तर घेण्याचा प्रयत्न करू. त्याच्यामुळे उपस्थित सर्वांना विनंती आहे की कृपया आपल्याला जे काही प्रश्न पडतील ते प्रश्न आपण चॅट बॉक्स मध्ये टाईप करावे. धन्यवाद. मॅडम प्लीज आपण सुरू करावं. नमस्कार सर्वांना. विद्या भारतीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि आजच्या सत्रासाठी जोडले गेलेले सर्व अभ्यासक, आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत ते म्हणजे स्टेट करिक्युलम फ्रेमवर्क किंवा राज्य अभ्यासक्रम आराखडा आता आपल्याला सुरू करायचं आहे, त्याच्यावरचं काम आणि त्याच्यासाठीचे पोझिशन पेपर कसे तयार करायचे आहे. आता याच्या विषयातली काही मी फार तज्ञ असं स्वतःला समजत नाही, पण मी अभ्यास केला की कशा पद्धतीने हे पोझिशन पेपर तयार करावे लागतील. आणि जेव्हा NCF 2005 आलं त्यावेळी 21 फोकस गट तयार केलेले होते आणि त्यावेळी त्यांनी कशा पद्धतीने पोझिशन पेपर तयार केलेले आहेत NCERT-ने ते बघितले. त्याचबरोबर NCERT-च्या अभ्यासक्रम विभागाच्या प्रमुख ज्या आहेत, करिक्युलम डिपार्टमेंटच्या हेड डॉक्टर रंजना अरोरा मॅडम यांच्याशी पण चर्चा केली आणि त्यातनं असं लक्षात आलं की स्टेट म्हणजे दरवर्षी याच्या पूर्वीचे जे धोरणं आलेली होती स्वातंत्र्योत्तर काळातील धोरण, ते प्रत्येक वेळी अशा पद्धतीने झालेलं होतं, म्हणजे 86च्या पॉलिसी नंतर आधी नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क तयार होईल आणि त्यानंतर प्रत्येक राज्यांनी त्यावर आधारित आपापल्या गरजांप्रमाणे थोडंफार व्हेरिएशन करून तो करावा स्टेट करिक्युलम फ्रेमवर्क. म्हणजे आपल्या राज्यामध्ये बघायला गेलं आपण तर 2010ला स्टेट करिक्युलम फ्रेमवर्क झाला होता, जो पहिल्यांदाच झाला होता. आता त्यांनी प्रक्रिया वेगळ्या पद्धतीने विचार केलेली आहे राष्ट्रीय स्तरावरती आणि ती प्रक्रिया अशी विचार केलेली आहे की आधी वेगवेगळ्या राज्यांना स्टेट करिक्युलम फ्रेमवर्क करू देत आणि त्याच्या आधारे आपण एक नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क करू आणि त्या पद्धतीने पुढे जाऊ. म्हणजे हा एक पहिला बदल आपल्याला या धोरणानंतरचा लक्षात येतो. दुसरं म्हणजे नेमका त्याचा काही आराखडा असेल का, फॉर्मॅट काय होता जेव्हा 21 फोकस गट केले NCF-च्या वेळी आणि त्याचे जे पोझिशन पेपर झाले. तर प्रत्यक्ष पेपर आपण जेव्हा वाचतो तेव्हा 21 पेपर्सचं वाचन केल्यानंतर हे लक्षात येतं की प्रत्येकामध्ये एक असा फिक्स पॅटर्न आपल्याला दिसत नाही, तर त्यामध्ये लवचिकता आहे. त्या विषयानुसार आता जसं आदरणीय पांडे साहेबांनी सांगितलं की एक सिंहावलोकन आपल्याला करावं लागणार आहे. त्याचबरोबर नेमकं NEP-चे रिकमेंडेशन्स काय आहेत, मग सध्याचे चॅलेंजेस काय आहेत ते इम्प्लिमेंट करण्यामध्ये, त्याचे सोल्युशन्स काय आहेत, असा सगळा विचार आपल्याला करावा लागणार आहे. आणि म्हणून एक ते एक फिक्स असा ढाचा आपल्याला म्हणता येणार नाही, परंतु सत्र संपेपर्यंत आपण एका कन्क्लुजन पर्यंत येऊ शकतो की नक्की आपण कशा कशा पद्धतीने कोणते पॉइंट्स तयार करा. जेव्हा NCERT फॅकल्टी बरोबर चर्चा झाली तेव्हा त्यांनी असं सांगितलं की 1-1.5 महिन्यामध्ये आम्ही
पूर्ण सर्व राज्यांना असा काही फॉर्मॅट देता येतो का यावरती विचार करत आहोत आणि कदाचित महिनाभरानंतर आम्ही ते तुम्हाला देऊ शकू. आणि ह्या सगळ्या राज्यांमधल्या SCF आल्यानंतर त्याचं NCF मध्ये रूपांतर करत असताना मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स यासारख्या गोष्टींचा उपयोग करण्याचा मानस आहे आणि त्या अनुषंगाने काही फॉर्मॅट विकसन होण्याची शक्यता दिसून येत आहे. आता पोझिशन पेपर याचा शब्दशः अर्थ जर आपण बघितला तर त्याला स्थितीदर्शक कागद अशा पद्धतीने आपल्याला शब्दशः भाषांतर त्याचं मिळतं. पण मूळ त्याच्याकडे जाण्यापूर्वी आजच्या सेशनचं प्लॅनिंग अशा पद्धतीने केलेलं आहे की नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याचे नेमके की पॉइंट्स तरी आधी आपण जरा उद्धृत करून घेतले पाहिजेत. त्यानंतर हे पोझिशन पेपर का तयार करायचे हे समजून घेतलं पाहिजे. कोणकोणत्या विषयांवरती 25 विषयांवरती तयार करायचंय हे समजून घेतलं पाहिजे. मग आधीचे NCFच्या वेळेचे पोझिशन पेपरचे काही नमुना उदाहरणं आपण बघितले पाहिजेत आणि मग नेमकं पोझिशन पेपर विकसनाची प्रक्रिया करत असताना साधारणतः कुठला आराखडा असेल आणि कशा पद्धतीने आपण ती प्रक्रिया करावी असं हे पूर्णतः सेशनचा विचार केलेला आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की 29 जुलै 2000 हे नवीन धोरण आलं. याच्या पुढची स्लाइड येत नाहीये, आली. ओके, हा नवीन धोरण आलं आणि या नवीन धोरणाला आपण बघता बघता 1 वर्ष सुद्धा पूर्ण झालं. म्हणजे या 1 वर्षामध्ये प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने हे धोरण समजून घेण्याचा, अभ्यासण्याचा, काय बदल होत आहेत हे जाणून घेण्याचा आपल्यापैकी प्रत्येकाने प्रयत्न केलेला आहे. याचं महत्वाचं वैशिष्ट्य आता पांडे साहेबांनी आपल्याला सांगितलं की आपण आता भारत केंद्रीय शिक्षणाकडे वाटचाल करत आहोत या धोरणाच्या माध्यमातून. आणि धोरण आपण जेव्हा समजावून घेतलं तेव्हा आपल्याला हे लक्षात आलं की यामध्ये भविष्यवेध लक्षात ठेवून मूलभूत असे काही बदल करायचे सुचवलेले आहेत आणि ते त्या पद्धतीने जर होऊ शकले तर आपल्याला पॉलिसीने जे होऊ घातलेले बदल जे अपेक्षिलेले आहेत ते आपल्याला साध्य होऊ शकणार आहे. मग की प्रिन्सिपल्स कोणते कोणते आहेत पॉलिसीचे, तर यामध्ये आपल्याला नवीन धोरणामध्ये हे सांगितलेलं आहे की भारत हा विविधतेने नटलेला देश आहे आणि त्यामुळे ही डायव्हर्सिटी आपल्याला सेलिब्रेट करता आली पाहिजे वर्गांमध्ये आणि आपलं जे काय स्थानिक ज्या पद्धतीचं वातावरण, संस्कृती, लोककला हे सगळं जे आहे या सगळ्यांचा आदर राखत त्या पद्धतीचं अध्ययन, अध्यापन, साहित्य हे आपल्याला विकसित करता आले पाहिजेत आणि त्याच्या जवळचे अध्ययन अनुभव आपल्याला देता आले पाहिजे. त्याचबरोबर विविधता असल्यामुळे अनेक प्रकारची इनइक्वॅलिटी आहे, असमता आहे, तर ती दूर करून समता प्रस्थापित करणं आणि सर्वांना शिक्षणामध्ये समावेशित करून घेणं हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्याचबरोबर समाजाचा सहभाग घेणं, कारण आता आपण म्हणतोय की हे तंत्रज्ञानाचं युग आहे, तर तंत्रज्ञानाचा उपयोग हा योग्य पद्धतीने होणं खूप महत्वाचं आहे. म्हणून ज्युडिशियस यूज ऑफ टेक्नॉलॉजी कसा आणि परिणामकारक अध्ययनासाठीचा उपयोग हे आपल्याला जाणून घ्यायचं हे सुद्धा एक महत्वाचं प्रिन्सिपल आहे. आणि कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग वरती भर द्यायचा आहे. म्हणजे आपण जे म्हणतो की केवळ पाठ करून परीक्षेमध्ये उत्तरं लिहिणं आणि गुण मिळवणं म्हणजे गुणवत्ता नाही, तर गुणवत्तेची परिभाषा बदललेली आहे. मग ही जी परिभाषा आहे ती अधिक व्यापक, आता जे सरांनी सांगितलं की सर्वांगीण विकास म्हणजे काय, व्यक्तिमत्वाचा संपूर्ण विकास म्हणजे काय, तो तसा व्हायचा असेल तर केवळ पाठ्यपुस्तकांवर भर देऊन, आशयावर भर देऊन चालणार नाही, तर वेगवेगळे संबोध समजून घेणं आणि ते संबोध प्रत्यक्ष जीवन आणि शिक्षण यामध्ये अंतर राहणार नाही, त्या संबोधाचं प्रत्यक्ष व्यवहारामध्ये उपयोजन करता येणं, या दृष्टिकोनातनं कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग वरती भर असणं. त्याचबरोबर प्रत्येक व्यक्ती ही एकमेवाद्वितीय असते आणि त्याकडे काही युनिक कॅपॅबिलिटीज, क्षमता असतात आणि त्या क्षमतांचा पूर्णत्वापर्यंत विकास करता येणं. जसं स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलं आहे की एज्युकेशन इज मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन विच इज ऑलरेडी विदिन.
म्हणजे माणसाच्या अंतर्भूतच आहे हे पूर्णत्व. फक्त योग्य अनुकूल वातावरण निर्मिती जर आपल्याला करता आली तर हे पूर्णत्वाप्रत व्यक्तीचा विकास होणं, सर्वांगीण विकास होणं हे शक्य होतं. आणि मग ती अनुकूल वातावरण निर्मिती म्हणजे काय, हे सगळं आपल्याला प्रत्यक्ष हे पोझिशन पेपर करत असताना विचारात घ्यायचं आहे. क्रिटिकल थिंकिंग आणि क्रिएटिव्हिटीला खूप भर दिलेला आहे, कारण आपण असं म्हणतोय की मुलांना विचार करता आला पाहिजे. केवळ घोका आणि ओका यावर आधारित शिक्षण पद्धती किंवा मॅकेलेची शिक्षण पद्धती चालणार नाही. तर आता आपण म्हणतोय की भारत केंद्रीय शिक्षण पद्धती करायची म्हणजे काय, तर इंडिपेंडंट थिंकर विद्यार्थी व्हावा, 21व्या शतकातील कौशल्य त्याच्यामध्ये विकसित व्हावी, क्रिटिकल थिंकिंग त्याच्यामध्ये विकसित व्हावं, त्या म्हणजे बहुमार्गाने विचार करता यावा, विमर्शी चिंतन त्याला करता यावं, सर्जनशील चिंतन त्याला करता यावं. हे सगळ्या अपेक्षा आपण यामधनं केलेल्या आहेत. मग आउटकम्स आपल्याला काय पाहिजे, आवाज प्रॉब्लेम येतोय मॅडम. की भविष्यवेधी दृष्टी लक्षात ठेवून या धोरणाची आखणी केलेली आहे. आता वय वर्ष 3 पासून ते वय वर्ष 18 पर्यंत हा जो आपण शालेय शिक्षणाचा टप्पा म्हटला, तर येत्या 20 वर्षानंतर आपलं बालक कसं दिसणार आहे ते आज आपण बघणं, आज व्हिज्युअलाइज करणं, आणि त्यासाठी आज काय काय करायला लागेल पोझिशन पेपर करताना हे लक्षात घेणं. तर त्यातनं आपल्याला नक्की आउटकम्स काय पाहिजेत, धोरणाच्या माध्यमातून काय साध्य आपण करू. मॅडम आवाज येत नाहीये. आवाज येत नाहीये का? हॅलो, आता येतोय का? येतोय मॅडम. मॅडम आवाज व्यवस्थित येतोय. त्यांचं नेटवर्क पोर असेल. हा हा. तर शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण करणं अतिशय महत्वाचा मुद्दा कुठला आहे पॉलिसीतला, तर बाल शिक्षणापासून ही सगळी दुरुस्ती आपण अपेक्षिलेली आहे. आणि फाउंडेशनल लिटरसी न्यूमरसी ही इयत्ता 3री पर्यंत प्रत्येक मुलामध्ये आली पाहिजे असं आपण म्हणतोय. आणि भारतासारख्या देशामध्ये तर आपल्याला हे सर्वांपर्यंत शिक्षण पोहोचवणं बाल शिक्षणापासून हे अत्यंत महत्वाचा टप्पा असणार आहे. म्हणून ECCE पासून सेकंडरी पर्यंत प्रत्येकाला ऍक्सेस देणं आणि त्यातनं संधीची समानता, इक्विटी प्रस्थापित करणं, आणि सर्वांना समावेशित करून घेत असताना SCDG म्हणजे सोशली इकॉनॉमिकली डिसएडव्हान्टेज जे ग्रुप्स आहेत त्यांना पण समावेशित करून घेणं, आणि त्या माध्यमामधनं समता आणि सर्वसमावेशकता. त्याचबरोबर ब्रिंग बॅक 2 crores ऑफ आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन, जे मुलं शाळाबाह्य आहेत. आणि आता ह्या कोविड पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये हे आव्हान अधिक वाढलेलं आहे, विस्तारलेलं आहे, हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आणि त्या सर्वांना शाळेमध्ये आणणं आणि त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणं. त्याचबरोबर जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत SDG, त्यातलं चौथं जे ध्येय आहे ते आहे की सर्वांना इक्विटेबल सोसायटी आपल्याला निर्माण करता यावी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण हे प्रत्येकापर्यंत पोहोचावं. त्याचबरोबर FLNचं मी बोलली आहे, आपल्याला 21st सेंचुरी स्किल्स वरती भर द्यायचा आहे. टीचिंग लर्निंग प्रोसेस ही पूर्णतः बदल त्याच्यामध्ये करायचा आहे आणि ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला एक्सपेक्टेड आहे असेसमेंट्स मध्ये सुद्धा. आणि त्या माध्यमातून व्यक्ती म्हणजे सर्व गुण संपन्न व्यक्ती ज्याला आपण म्हणतो, त्यामध्ये व्यक्तीला पांडे सर नेहमी आपल्याला सांगत असतात की जीवन मूल्य केंद्रस्थानी आणि ज्ञान किंवा कौशल्य हे सभोवती या पद्धतीने व्यक्तीचा विकास अपेक्षित आहे. म्हणून व्यक्तीचा सर्वांगीण विकास यामध्ये आपल्याला हे अपेक्षित आहे की त्यामध्ये मूल्यांची रुजवणूक असली पाहिजे, विविध क्षमतांचं विकसन झालं पाहिजे, त्याचबरोबर वेगवेगळी कौशल्य त्याच्यामध्ये आली पाहिजेत आणि वेगवेगळ्या त्याच्या क्षेत्रातील ज्ञानाच्या कक्षा विस्तारल्या पाहिजेत. आणि ते सगळं आपण अपेक्षित करत आहोत. आणि या सगळ्या गोष्टींसाठी या पुढच्या 4 गोष्टी आहेत. रिसोर्स शेअरिंग स्कूल कॉम्प्लेक्सच्या माध्यमामधनं गव्हर्नन्स मध्ये सुधारणा होणं, त्याचबरोबर जी वेगवेगळी चॅलेंजेस आपल्याला आहेत ती आपण ओव्हरकम करणं, अशा अनेक गोष्टी यामधनं आपण अपेक्षिलेल्या आहेत. थोडक्यात जर आपण विचार केला की नवीन धोरण हे वेगवेगळ्या शिक्षण क्षेत्रामध्ये असलेल्या वेगवेगळ्या समस्यांना उत्तर शोधण्याच्या दृष्टिकोनातनं यातल्या शिफारसी आहेत. आणि म्हणून ह्या सगळ्या शिफारशी आपण समजून घेऊन योग्य पद्धतीने आपल्या पोझिशन पेपरमध्ये जर इन्कॉर्पोरेट केल्या तर त्या पुढे नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क पर्यंत जातील आणि तिथून पुढे प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या अध्यापन प्रक्रियेपर्यंत पोहोचणार आहेत. आणि म्हणून सगळ्याचा मूळ काय आहे, तर आधी आपण पॉलिसी संपूर्णपणे वाचून चिंतन मनन करून समजून घेऊन मग पुढे जाणं, आणि त्या तरच आपल्याला हे
परिणाम हे जे अपेक्षिलेले आहेत ते मिळू शकणार आहे. आता अभ्यासक्रम कमी करायला सांगितलाय पॉलिसीने आणि आपण आता अभ्यासक्रम आराखडाच तयार करणार आहोत. त्याच्यामुळे अभ्यासक्रम कमी करणं म्हणजे काय याचा सुद्धा थोडासा उहापोह होणं गरजेचं आहे की आता आपण अभ्यासक्रम जास्त आहे असं का म्हणतो. एकीकडे म्हणजे याच्यामध्ये दोन विचार प्रवाह आपल्याला दिसतात की जे प्रज्ञावंत मुलं आहेत त्या दृष्टिकोनात त्या त्या इयत्तेचा अभ्यासक्रम हा फार कमी आहे असा पण एक विचार प्रवाह आहे. त्याचबरोबर एखाद्या इयत्तेचा अभ्यास जो आहे तो नीटपणे जर पूर्ण केला तर पहिल्या 4 महिन्यातच पूर्ण होऊ शकतो असे सुद्धा प्रयोग झाल्याचं आपल्या राज्यामध्ये आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळे तो काही फार वास्ट आहे असं म्हणता येणार नाही अशी एक चित्र आपल्याला दिसतं. आणि दुसरीकडे असं दिसतं की रितसर शिकवून मुलांना मूलभूत क्षमता ज्याला आपण वाचन गणन संख्यालेखन हे सगळे म्हणतो याच गोष्टी आलेल्या नाहीयेत. मग हा सगळा जो विरोधाभास आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. अभ्यासक्रम कमी करायचा आहे म्हणजे नेमकं काय करायचं आहे. तो मूळ संबोधांवरती भर द्यायचा आहे. अनावश्यक माहिती कमी करायची आहे. कोणत्या क्षमता कोणती कौशल्य कोणतं ज्ञान मुलांना द्यायचं आहे याचा सगळा विचार करून सारासार विचार करून अभ्यासक्रमामध्ये कोणत्या गोष्टी घ्यायच्या आणि त्या नेमकेपणाने घ्यायचा याचा विचार करायचा आहे. कारण आपण काय म्हणतोय की इंडिपेंडंट थिंकर झाला पाहिजे आपला विद्यार्थी. त्याला स्वतःचा विचार असला पाहिजे. स्वतःचे निर्णय घेण्याची क्षमता त्याच्याकडे असला पाहिजे. अनेक दिशांनी त्याला विचार करता आला पाहिजे. ज्याला आपण म्हणतो चौकटी बाहेरचा विचार आउट ऑफ बॉक्स थिंकिंग तसं करता आलं पाहिजे. आणि विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा योग्य पद्धतीने विचार करत एक संतुलित असं व्यक्तिमत्व व्हावं अशी आपण अपेक्षा जर करत असू तर चिकित्सक विचार करण्यासाठी अभ्यासक्रमामध्ये काय आलं पाहिजे हे आपल्याला विचार करायचा आहे. त्याचबरोबर पाठ्यपुस्तक हे साधन नाहीये हे साध्य नाहीये तर ते साधन आहे. म्हणजे पाठ्यपुस्तकातला इतके धडे आहेत आणि ते धडे मुलांना शिकवले म्हणजे माझा अभ्यासक्रम पूर्ण झाला हा जो समज म्हणल्यापेक्षा एक गैरसमज आहे तो दूर आपल्याला करायचा आहे. आणि म्हणून पाठ्यपुस्तकाला आलेलं अवास्तव महत्व आपल्याला कसं कमी करता येईल. त्याचबरोबर पाठ्यपुस्तकं कशा वेगळ्या धर्तीवरती आपल्याला तयार करता येतील. कारण आपण म्हणतोय की लोकल कॉन्टेक्स्टला आपल्याला जास्त भर द्यायचा आहे. त्या स्थानिक भाषांमध्ये त्या लोककला स्थानिक संस्कृती परंपरा या याव्यात आणि भारत केंद्रीय शिक्षण व्हावं असं जर आपण म्हणत असू तर मग पाठ्यपुस्तकांची रचना कशा पद्धतीने केली पाहिजे आणि त्या माध्यमामधनं परिणामकारक अनुभव शिक्षकांना विद्यार्थ्यांसाठी कसे योजता येतील या दृष्टिकोनातनं हे बदल केले पाहिजेत हा आपल्याला विचार करायचा आहे. आणि अभ्यासक्रम कमी करत असताना जास्तीत जास्त अनुभवाधारित शिक्षण म्हणजे प्रत्येक गोष्ट मुलांना अनुभवण्याची संधी देणं व त्यांच्या पंच ज्ञानेंद्रियांना वेगवेगळे अनुभव मिळतील अशा पद्धतीने अनुभवांची रचना करणं हे सगळं अपेक्षित आहे. आणि मग त्या दृष्टीने आपण अभ्यासक्रमामधलं काय गोष्टी कमी करायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये आवर्जून घ्याव्या लागतील हा सगळा विचार आपल्याला करायचा आहे. ओझं कमी करत असताना संबोध आकलन उपयोजन गणिती दृष्टिकोन विकसित होणं वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होणं हे सगळं आपण अपेक्षित करत आहोत. आणि त्यामुळे अभ्यासक्रम निर्मितीपासूनच हा सगळा विचार म्हणजे पोझिशन पेपर पासूनच हा सगळा विचार आपण जर केला तर प्रत्यक्षामध्ये हे बदल घडणार आहेत. आणि आपण अगदी ज्याला म्हणता येईल की जी पायाभूत टप्पा आहे अभ्यासक्रम विकसनाचा तो पोझिशन पेपर तयार करणं आणि त्या टप्प्यावरती या सगळ्या गोष्टी जाणून घेऊन त्या प्रत्यक्ष विचार पातळीवरती स्थिरावून भावनेची त्याला जोड देऊन कसं आपल्याला ते पुढे नेता येईल आणि वेगवेगळे त्याच्यासाठी संशोधन काय झालेले आहेत. म्हणजे 1986 नंतर 34 वर्षानंतर आलेली ही जर पॉलिसी असेल तर या 34 वर्षामध्ये नॉलेज बॉडीमध्ये नक्की काय भर पडलेली आहे. मेंदू आधारित संशोधन भरपूर झालेलं आहे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आहे. मग त्या सर्वांची जाणीव ठेवून नेमकं अभ्यासक्रमामध्ये बदल करायचे तर कशा पद्धतीने करायचे आणि अभ्यासक्रमातील बदल याचबरोबर आपल्याला अध्ययन अध्यापन प्रक्रियेतील बदलांच्या साठी पण करावं लागणार आहे. पॉलिसी काय सांगते आपल्याला
तर 360 डिग्री मध्ये मुलांचं मूल्यांकन केलं पाहिजे. म्हणजे व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण मध्ये मोजता आपल्याला आलं पाहिजे. केवळ ज्ञानात्मक विकास किती झाला एवढंच मॅपिंग करून आपल्याला चालणार नाही, तर भावात्मक, बोधात्मक, क्रियात्मक विकासाबरोबरच त्याचं सोशल इमोशनल लर्निंग कसं होत आहे, संतुलित त्याच्या भावभावना आहेत का, याकडे पण आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आणि आपण म्हणतोय की उद्याची पिढी मूल्याधिष्ठित विकसित व्हावी, असं जर आपली अपेक्षा असेल तर मूल्यांची होणार नाहीये. आणि म्हणून याकडे आपल्याला लक्ष वेधायचं आहे. दिवसांचा विकास कसा होईल आणि मनाकडे लक्ष ठेवून मुलांच्या बुद्धीला वळण लावणं, त्यांच्या भावनेंना वळण लावणं, हे पद्धतीने कसं करता येईल यासाठी. हॅलो हॅलो अमेयजी, अमेयजी, हा सर सगळ्यांना म्यूट करावं लागेल. सर, मी सगळ्यांना म्यूट करतोय, पण हो. काही जणांचे मायक्रोफोन मधनात सुरू होत आहेत, चुकून हा. होत आहेत की माहित नाही, पण मी त्यांना सारखं mute करून सुद्धा आव्हान करा त्यांना सगळ्यांना. बर. सर्वांना, सर्व उपस्थितांना एक नम्र विनंती आहे, कृपया आपले मायक्रोफोन बंद ठेवावेत. सर्व उपस्थितांना एक नम्र विनंती आहे की कृपया मायक्रोफोन बंद ठेवावेत, कार्यक्रमामध्ये व्यत्यय येतोय. धन्यवाद. आपण पुढे बघूया. तर आपण म्हणत होतो की मूल्यांकन हे त्रिस्तरावरती अपेक्षिलेलं आहे. म्हणजे विद्यार्थ्याने स्वतः मूल्यांकन करणं, शिक्षकाने विद्यार्थ्यांचं मूल्यांकन करणं आणि एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याचं मूल्यांकन करणं, अशा पद्धतीने पॉलिसीमध्ये सांगितलेलं आहे. त्याचबरोबर एखादं मूल पायाभूत स्तरापासून ते माध्यमिक स्तरापर्यंत जाईपर्यंत जो काही टप्पा आपल्याला हे सांगितलेलं आहे नवीन पॉलिसीमध्ये, जो आकृतीबंध सांगितलेला आहे त्यानुसार या प्रत्येक टप्प्यावरती त्या मुलाचा कसा विकास होत आहे, या सर्व विकास क्षेत्रांमध्ये याचं मॅपिंग करायचं असेल आणि 360 अंशामध्ये मूल्यांकन करायचं असेल तर आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सची सुद्धा मदत घ्यावी लागणार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार हे पोझिशन पेपर करतानाच आपल्याला करायचा आहे. आतापर्यंत आपण नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार नेमके होऊ घातलेले बदल कुठले कुठले आहेत, आता हे सर्व समावेशक मी तुमच्या पुढे मांडलेत असं नाही, तर प्राधान्याने ज्याचा आपल्याला विचार हा पोझिशन पेपर करताना SCF चा करायचा आहे, त्याची एक ओव्हरऑल जे म्हणता येईल त्या पद्धतीने फक्त उहापोह आता आपण केला. आता आपण हा विचार करणार आहोत की पोझिशन पेपर का तयार करायचे. कारण आपण जे लर्निंग एक्सपेक्टेड आउटकम्स आपल्याला या पॉलिसीच्या नंतर अपेक्षित आहे, 20 वर्षानंतरचा भारत कसा असेल, तर हे मुलांना येत असणार आहे, असं आपण सगळी या धोरणाच्या माध्यमामधनं अपेक्षा करत आहोत. वेगवेगळ्या स्तरावरती काय काय व्हायला पाहिजे आहे. आता आपण जर विचार केला पोझिशन पेपर आपण का तयार करायचे, आता हे यामध्ये SCF तयार होणार आहे. आपल्या सर्वांपर्यंत SCERT मार्फत लिंक 20 तारखेपर्यंत होती, 20 सप्टेंबर पर्यंत ती आली असेल आणि काही जणांपर्यंत आली नसेल तरी त्यामध्ये आपण आवाहन केलं होतं तज्ज्ञांना की जे कोण स्टेट करिक्युलम फ्रेमवर्क राज्य अभ्यासक्रम आराखड्यामध्ये काम करू इच्छितात त्यांनी या लिंक मध्ये आपला सगळा अनुभव आणि तज्ञत्व याबाबतची माहिती द्यावी. आता सांगण्यासारखं असं आहे की आपल्याला साधारण 25 पोझिशन पेपर तयार करायचे आणि अर्ज हे 4000च्या पुढे आलेले आहेत. म्हणजे एक चांगली गोष्ट अशी आहे की खूप लोक यामध्ये काम करायला इच्छुक आहेत. दुसरं म्हणजे आता इथे स्टेट करिक्युलम फ्रेमवर्क पहिल्यांदा आपल्या राज्यात तयार होणार आहे आणि मग देश पातळीवरचा होणार. हा जो बदल आहे त्यामुळे यापूर्वीचा जेव्हा स्टेट करिक्युलम फ्रेमवर्क 2010 ला झाला त्यावेळी आपल्या हातामध्ये 2005 चा NCF होता, त्याचबरोबर 21 फोकस गटांनी केलेले 21 पोझिशन पेपर होते आणि त्यामुळे त्याच्या आधारे आपला विकसित करणं हे आपल्याला सोपं गेलं होतं. आता काय आहे, आपल्या समोर पॉलिसीचे रिकमेंडेशन्स आहेत आणि त्याच्या आधारे स्वतःच आपल्याला पोझिशन पेपर्स तयार करायचे आहे आणि हे आव्हान आपल्या पुढे आहे, आपल्या राज्यापुढे. आणि म्हणून हे करत असताना
आपण राज्य स्तरावरती 4 प्रकारचे करिक्युलम फ्रेमवर्क करणार आहोत. बाल शिक्षणसाठी 2 भागांमध्ये असणार आहे. जसं पॉलिसीमध्ये सांगितलेलं आहे की 0 to 3 या एज ग्रुप साठीचा सुद्धा आपण विचार करणार आहोत आणि 3 पासून ते पुढचा वयोगट त्याच्या म्हणजे 9 पर्यंत झालेला आहे. आता पूर्वी 8 पर्यंत पायाभूतचा टप्पा म्हटला होता, परंतु मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन कडनं फाउंडेशनल लिटरसी आणि न्यूमरसी या विषयावरती निपुण नावाचं एक डॉक्युमेंट आलेलं आहे आणि ते मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच्या वेबसाईट वरती उपलब्ध आहे. आणि ह्या निपुण डॉक्युमेंट मध्ये वय वर्ष 9 पर्यंत पायाभूत टप्पा आणि तिथं 9 पर्यंत आपल्याला फाउंडेशनल लिटरसी न्यूमरसी साध्य करायचं ध्येय आणि ते 2027 पर्यंत आपल्याला साध्य करायचं आहे. अशा पद्धतीने थोडे थोडे बदल होत चाललेले आहेत. ज्या टाइमलाईन्स आपण धोरणाच्या वेळी ठरवलेल्या होत्या त्या प्रत्यक्ष कोविड परिस्थिती किंवा जी काय परिस्थिती देश पातळीवरती आहे त्यामध्ये हे थोडेसे बदल होत आहेत असं आपल्याला लक्षात येईल. तर SCF सुद्धा आपल्याला 4 तयार करायचे. पहिला SCF हा 2 भागामध्ये असणार आहे. नंतर स्कूल एज्युकेशनचा SCF असणार आहे, मग टीचर एज्युकेशनचा आणि अडल्ट एज्युकेशनचा. हे 4 स्टेट करिक्युलम फ्रेमवर्क 2022च्या ऑगस्ट पर्यंत पूर्ण व्हावेत अशी आपली टाइम फ्रेम केंद्र शासनाने आपल्याला दिलेली आहे. आणि मग आता पहिला टप्पा राज्य स्तरावरती काय झालाय तर फक्त ऍप्लिकेशन्स मागवलेले आहेत तज्ञांकडनं. आता त्यानंतर टीम्स फॉर्म केल्या जातील आणि मग पुढे NCERT काही वर्कशॉप घेणार आहे की कशा पद्धतीने हे पोझिशन पेपर किंवा SCFचं काम करावं. त्यांच्याकडनं काही इनपुट्स येणं अपेक्षित आहे आणि त्या माध्यमामधनं पुढे जाणं. आता राज्य स्तर इन्स्टिट्यूट अकॅडमिक अथॉरिटी म्हणून काय काम चाललंय हे आपल्याला त्याची जाणीव असावी म्हणून हे सांगितलेलं आहे. आपण समांतर हा विचार करत आहोत की आपण जर पोझिशन पेपर तयार करायचे असेल आणि ह्या राज्य स्तरावरती जे कामकाज आहे त्याला हे सगळं आधारभूत व्हावं किंवा ती प्रक्रिया गतिमान होण्यासाठी या सगळ्याचा उपयोग व्हावा, तर त्या दृष्टिकोनातनं ह्या पोझिशन पेपरची निश्चितच महत्व आहे. त्याच्यानंतर मग नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क होणार आहे. ते झाल्यानंतर मग प्रत्यक्ष आपल्याला अभ्यासक्रमाचा पुनर्रचना करायची आहे नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क आल्यानंतर. आणि मग टेक्स्ट बुक्स तयार होतील आणि टेक्स्ट बुक तयार झाल्यानंतर प्रत्यक्ष अध्ययन, अध्यापन आणि मूल्यमापन यामध्ये काय बदल करायचे आहेत. म्हणजे अशा पद्धतीने ही सगळी प्रक्रिया ही बदलाची असणार आहे. मग ही सगळी प्रक्रिया जर आपण लक्षात घेतली तर पोझिशन पेपर लिहिणं ही किती महत्वाची प्रक्रिया आहे हे आपल्याला लक्षात येईल की त्याच्या आधारावरती ही पुढची सगळी इमारत किंवा पुढचे सगळे टप्पे हे पार पडणार आहे. म्हणून स्टेट करिक्युलम फ्रेमवर्कचे पोझिशन पेपर तयार करणं ही मूलभूत टप्पा आणि अत्यंत महत्वाचा टप्पा असणार आहे. मग कोणकोणत्या विषयांचे आपल्याला करायचे आहेत पोझिशन पेपर आपल्या राज्य स्तरावर, आपल्या राज्याच्या स्तरावरती, आणि हेच विषय नॅशनल स्तरावरती सुद्धा असणार आहे. तर हे 12 विषय जे आहेत ते करिक्युलम आणि पेडागॉजीशी रिलेटेड आहेत. फिलॉसॉफी ऑफ एज्युकेशन, याच्यामध्ये एम्स ऑफ एज्युकेशन हा याच पद्धतीचा फोकस गट हा 2005च्या NCF वेळी तयार झालेला होता आणि त्यांनी सुद्धा एम्स ऑफ एज्युकेशन यावरती पोझिशन पेपर तयार केलेला आहे. तर आता आपल्याला असं लक्षात येईल की हे जे 25 पोझिशन पेपर आता NCF नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवरती आपण जे करू पाहत आहोत त्यातले काही पोझिशन पेपर NCF 2005च्या वेळी त्या काही विषयांचे त्यावेळी विचार केला होता किंवा पोझिशन पेपर तयार केले होते, पण काही विषयांचे आपल्याला नव्याने करावे लागणार आहे. आणि आता खूप वर्षानंतर म्हणजे 2005 पूर्वी केलेले पोझिशन पेपर आणि आता जवळपास 16 वर्षानंतर आपण करत आहोत आणि NEPच्या रिकमेंडेशन्सच्या आधारे हे करायचं असल्यामुळे फक्त त्या पोझिशन पेपरचा उपयोग कशा पद्धतीने मांडणी आहे आणि कशा पद्धतीने आत्ताच्या शिफारसी आहेत या अनुषंगाने आपल्याला निश्चितच होणार आहे आणि ज्या विषयांचा नसणार आहे त्याचं आपल्याला नव्याने काम करावं लागणार आहे. आता प्री स्कूल एज्युकेशन आणि फाउंडेशनल लिटरसी न्यूमरसी याच्याविषयी सुद्धा एक आपल्याला करायचं आहे. म्हणजे बाल शिक्षणावरती आणि मूलभूत अंकगणन आणि साक्षरता,
कारण 2027 पर्यंत आपल्याला हे जर साध्य करायचं असेल आणि सध्याचं जर आपण लर्निंग क्रायसिस बघितला की इयत्ता तिसरीतील दर 2 मुलांना गणित येत नाही आणि दर एका मुलाला मूलभूत वाचन येत नाही, अशी परिस्थिती आत्ताची आहे. मग ती जर आपल्याला बदलायची असेल तर मग पोझिशन पेपरमध्ये आपल्याला या गोष्टीचा विचार करायचा आहे की कशा पद्धतीने ही सगळी मांडणी केली तर ती पुढे SCF मध्ये येईल, त्याच्यानंतर NCF मध्ये येईल, त्या पद्धतीने अभ्यासक्रमामध्ये येईल, मग पाठ्यपुस्तकात येईल, त्या पद्धतीचे अध्ययन अनुभव शिक्षक विद्यार्थ्यांना देतील आणि आपली मुलं त्या पद्धतीने बदललेली आपल्याला दिसतील. म्हणून या प्रत्येक विषयाकडे आपल्याला खूप सखोल असा अभ्यास करावा लागणार आहे. तिसरा आहे करिक्युलम आणि पेडागॉजी. पेडागॉजी मध्ये सुद्धा खूप सारे बदल NEP मध्ये सांगितलेले आहेत की एक्सपिरियन्शियल असावी, त्याचबरोबर 21st सेंचुरी स्किल्स मुलामध्ये आले पाहिजेत, कोलॅबरेटिव्ह थिंकिंग, कोऑपरेटिव्ह लर्निंग, या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. आणि पेडागॉजी मध्ये स्पेशली मुलांना आनंददायी पद्धतीने कसं शिकता येईल आणि त्याचबरोबर स्वतः मुलं शिकती होण्याच्या दृष्टीने कुठल्या पद्धतीच्या पेडागॉजी आपल्याला घ्यायच्या आहेत, टॉय बेस्ड पेडागॉजी असेल किंवा अशा प्रकारच्या. तर इनोव्हेटिव्ह पेडागॉजीजला भर दिलेला आहे आणि तो कसा हे आपल्याला या पेपरमध्ये घ्यायचा आहे. होलिस्टिक, एन्जॉयबल अँड एंगेजिंग करिक्युलम आणि पेडागॉजी. म्हणजे करिक्युलम आणि पेडागॉजीचा एक वेगळा पोझिशन पेपर असताना सुद्धा होलिस्टिक आणि एन्जॉयबल म्हटलेलं आहे. तर इथे होलिस्टिकचा अर्थ कशा पद्धतीने आपण बघतोय की मुलांना स्वतःहून एंगेज ठेवणं, म्हणजे त्याला करायला भाग पाडणं हा नव्हे तर ते स्वतः आनंदाने उत्स्फूर्तपणे वेगवेगळ्या कृतींमध्ये स्वतःला गुंतवून घेतील अशा पद्धतीचं करिक्युलम आपल्याला कसं करता येईल, तशा पद्धतीची पेडागॉजी आपल्याला कशी करता येईल. आणि होलिस्टिकचा अर्थ म्हणजे सर्वसमावेशक या अर्थाने आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या इनइक्वॅलिटीज आहेत, दिव्यांगत्वाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत किंवा सोशिओ इकॉनॉमिकली डिसएडव्हान्टेज ग्रुप मधले जे वेगवेगळे प्रकार आहेत, तर ह्या सगळ्यांना समावेशित करून घेऊन आणि त्याचबरोबर त्यांना आनंददायी वाटेल, म्हणजे शिकणं आनंददायी करणं यावरती खूप भर आहे असं आपल्याला लक्षात येईल. त्याचबरोबर स्कूल करिक्युलम मध्ये नॅशनल आणि इंटरनॅशनल रिसर्चेस काय झालेले आहेत, ह्या प्रत्येकच पोझिशन पेपर लिहित असताना त्या क्षेत्रामधले लेटेस्ट रिसर्च काय आहेत, त्याचे रिसर्च फाइंडिंग्स काय सांगत आहेत आणि हे रिसर्चेस शोधत असताना ऑथेंटिक रिसर्च कुठले आहेत, नेट सर्च केल्यानंतर त्यातल्या ऑथेंटिक साइट्स कुठल्या आहेत हे बघून हे सगळं रिसर्चचं काम, त्याचे फाइंडिंग आणि त्याचं इन्कॉर्पोरेशन आपल्या पोझिशन पेपरमध्ये करणं, या दृष्टिकोनातनं या पोझिशन पेपरला सुद्धा खूप महत्व आहे की अभ्यासक्रमामध्ये झालेले नेमके संशोधन काय सांगत आहेत. करिक्युलमचं ओझं कमी करा असं जर म्हणत आहोत तर लर्निंग विदाउट बर्डन हा जो 1993चा प्रोफेसर यशपालांचा अहवाल आहे तो सुद्धा आपल्याला खूप महत्वाचा ठरणार आहे, उपयुक्त ठरणार आहे. तर असे सगळे रिलेव्हंट डॉक्युमेंट्स आपल्याला खूप सारे अभ्यासावे लागणार आहेत हे पोझिशन पेपर तयार करत असताना. न्यू करिक्युलर एरियाज फॉर स्कूल एज्युकेशन इन 21st सेंचुरी, यामध्ये नवीन जसं आपण म्हणतोय की आता मशीन लर्निंग, कोडिंग किंवा डेटा अनालिसिस असे वेगवेगळे फील्ड्स मुलांनी एक्सप्लोर करावे किंवा 6वी पासूनच मुलांना व्यावसायिक शिक्षण दिलं जावं किंवा बहुभाषा मुलांना याव्यात, वेगवेगळ्या भाषा मुलांना याव्यात, ही आपण अपेक्षा करत आहोत. मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच असावा, बहुशाखीय दृष्टिकोन म्हणजे अनेक विषय एकात्म पद्धतीने शिकण्याचं. आणि हे सगळं जेवढं आपल्या असं जर आपण केलो तर त्याच्यासाठी कोणकोणते नवीन करिक्युलर एरियाज आपल्याला घ्यावे लागतील याच्यासाठी हा पोझिशन पेपर असणार आहे. त्यानंतर एज्युकेशन इन सोशल सायन्सेस. आता NCF 2005 जेव्हा झाला तेव्हा 2005च्या NCF ची मार्गदर्शक तत्व जर आपण बघितली तर ती मार्गदर्शक तत्व किंवा गायडिंग प्रिन्सिपल्स असे होते की भूकंपट्टीपासून फारकत करणं, त्याचबरोबर जीवन आणि शिक्षण यांचा संबंध जोडणं, मुलांनी वेगवेगळ्या क्षमता कौशल्य संपादन करणं, लर्न, अनलर्न, रिलर्न हा कन्सेप्ट. आणि त्यावेळी NCF 2005 मध्ये नागरिकशास्त्र हा विषय, नागरिकशास्त्र हे नाव बदलून त्या ठिकाणी राज्यशास्त्र घेतला जावा,
त्याचबरोबर हे सोशल सायन्सेस मध्ये आता आपण एकीकडे म्हणतोय की जागतिकीकरणाने वेग घेतलेला आहे आणि आपण 21व्या शतकातील पुढच्या पिढीला शिक्षण देणार आहोत. 21व्या शतकाचं शिक्षण या मुलांना मिळालं पाहिजे. असं जर असेल तर मग इतिहासामध्ये जागतिक इतिहास, जागतिक भूगोल, सामाजिक शास्त्रामध्ये कोणकोणते विषय आपण घेतले पाहिजेत, अर्थशास्त्र आहे, राज्यशास्त्र आहे आणि कोणकोणत्या स्तरावरती या सगळ्या विषयांचा समावेश करायचा आहे, हा सगळा उहापोह या पेपरमध्ये आपल्याला करायचा आहे. व्होकेशनल एज्युकेशन हे 6वी पासूनच दिलं जावं. कौशल्याधिष्ठित शिक्षणावरती भर आपण म्हणत आहोत आणि 6वी पासूनच जरी म्हटलं फॉर्मली तरी त्याची पूर्वतयारी अगदी बाल शिक्षणापासून सुद्धा करता येऊ शकते प्री व्होकेशनल एज्युकेशन मध्ये. आणि याचा सुद्धा सगळा विचार हा बाल शिक्षणच्या पेपर पासून आपल्याला करायचा आहे. आणि म्हणून प्रत्येक स्तरासाठी व्होकेशनल एज्युकेशनचा विचार आणि जे आता स्किल आणि इंडस्ट्री याच्यामधला जो गॅप झालेला आहे की ज्या कौशल्याची लोक पाहिजेत त्या कौशल्याची लोक इंडस्ट्रीला मिळत नाहीत आणि एकीकडे बेकारांची संख्या वाढत आहे. मग हे जर चित्र आपल्याला बदलवायचं असेल तर व्होकेशनल एज्युकेशनचा पेपर आपल्याला पोझिशन पेपर लिहिताना हे सगळं स्किल गॅप अनालिसिस कसा करायचा आहे, सध्याचे वेगवेगळे झालेले अनालिसिस काय, रिपोर्ट्स आपल्याला काय सांगत आहेत, किंवा आता जर आपण बघितलं गुरुकुल पुनरुत्थान सारखी चिंचवड पुण्यामध्ये असलेली जी शाळा आहे ते याचं एक चांगलं मॉडेल आहे. तर अशा मॉडेल स्कूल्स कुठल्या आहेत, किंवा एक सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा एक चांगली शाळा आहे ज्याची मिपाने डॉक्युमेंटेशन केलेलं आहे. IBTचा कोर्स देतात, किंवा पाबळ सारखा जो विज्ञानाश्रम आहे त्या ठिकाणचं जे व्होकेशनल एज्युकेशन आहे. म्हणजे हे सगळे पोझिशन पेपर लिहित असताना आपल्याला लेटेस्ट रिसर्चेस जसं बघायचं आहे तसंच इनोव्हेटिव्ह प्रॅक्टिसेस कुठे कुठे चाललेले आहेत फील्डमध्ये आणि त्याचे चांगले परिणाम मिळालेले आहेत त्या सगळ्यांचा सुद्धा अभ्यास करावा लागणार आहे. फील्डचा डेटा आपल्याला काय सांगतोय ते सगळं बघावं लागणार आहे आणि या माध्यमामधनं तो स्ट्रॉंग असा पोझिशन पेपर आपल्याला तयार करता येईल. त्यानंतर आर्ट्स एज्युकेशन, आपण काय म्हणतोय की आर्ट इंटिग्रेटेड लर्निंग करता आलं पाहिजे. आता SCERT ने 3 जुलै पासून शिकू आनंदे हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. युट्यूब लाईव्ह वरती तो असतो आणि त्यामुळे ते सगळे एपिसोड्स हे SCERTच्या युट्यूब चॅनल वरती उपलब्ध आहेत. हे सुद्धा आपण बघू शकतो. त्याचबरोबर NCERTचं जे चॅनल आहे त्या NCERTच्या चॅनल वरती सुद्धा सायन्स एज्युकेशन, आर्ट्स एज्युकेशन किंवा हे सगळे जे वेगवेगळे आपण पोझिशन पेपर म्हणतोय याच्यावरती कितीतरी लाईव्ह इंटरॅक्शन्स होतात. त्याचबरोबर मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनने सुद्धा बरेचसे असे छोटे छोटे व्हिडिओज तयार केलेले आहेत. दीक्षासारख्या पोर्टलवरती सुद्धा हे सगळे व्हिडिओज वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. तर ह्या सगळ्या माध्यमामधनं आपल्याला त्या त्या विषयाचं ज्ञान हे अधिक समृद्ध करत हे पोझिशन पेपर तयार करावे लागतील. आर्ट्स एज्युकेशनच्या संदर्भामध्ये आर्ट एज्युकेशन पाहिजे ऍक्च्युली कला प्रकारांचं. तर या कला प्रकाराच्या एज्युकेशनसाठी NCERTने गाईडलाईन्स तयार केलेल्या आहेत की आर्ट हे वेगवेगळ्या कला प्रकार हा वेगवेगळ्या कला प्रकार म्हणून शिकवण्यापेक्षा कला प्रकारांच्या माध्यमातूनच वेगवेगळे विषय एकात्म पद्धतीने कसे देऊ शकतो हा यावरतीच्या गाईडलाईन्स प्रसृत झालेल्या आहेत. त्या आपल्याला याच्यासाठी बघायच्या आहेत. त्याशिवाय NEPचे रिकमेंडेशन्स तर आहेच आहेत. तर सायन्स एज्युकेशनच्या संदर्भामधला पोझिशन पेपर लिहित असताना हे आपल्या पुढे खूप मोठं आव्हान आहे की एकीकडे आपण म्हणतोय की आपलं सायन्स एज्युकेशन तुलनात्मक दृष्ट्या इतर देशांच्या याच्यामध्ये फार काही वाईट नाहीये किंवा बरेचसे संशोध आपल्याकडे लागलेले आहेत किंवा परम संगणक सारखा शोध सुद्धा आपल्या देशामध्ये झालेला आहे. परंतु जेव्हा आपण जागतिक पातळीवर विचार करतो तेव्हा नोबेल पारितोषिक विजेते किती आहेत किंवा पहिल्या 100 सायंटिस्ट मध्ये आपल्या देशाचे किती आहेत तर हे फार प्रमाण कमी दिसून येतं आपल्याला. आणि प्रत्यक्ष वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या शाळांमधनं सुद्धा सायन्स प्रयोग होण्याचं आणि त्या माध्यमातून मुलं शिकण्याचं जे प्रमाण आहे ते सुद्धा खूप कमी आहे. हे सुद्धा एक मोठं आव्हान आहे. म्हणजे एकीकडे अंधश्रद्धा निर्मूलन करणं, दुसरीकडे वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणं आणि सायन्स एज्युकेशन हे याच्यामध्ये ज्या पद्धतीने आपण नवीन धोरण बदल अपेक्षित करत आहे त्यासाठी या पेपरमध्ये पोझिशन पेपरमध्ये ही सगळी वस्तुस्थिती लक्षात घेऊन आपल्याला नेमके बदल हे सुचवायचे आहेत NEPच्या पार्श्वभूमीवरती.
मॅथमॅटिक्स एज्युकेशन आणि कॉम्प्युटेशनल थिंकिंग. एकीकडे आपलं भारतीय प्राचीन ज्ञान हे आपल्याला सांगत आहे की शून्याचा शोध आपल्याकडे लागला, दशमान पद्धतीचा शोध आपल्याकडे लागला आणि त्या काळापासून आपण या विषयामध्ये प्रगत आहोत किंवा वैदिक गणित हे आपल्याकडे विकसित झालेलं आहे. आणि तरी सुद्धा आज जर आत्ताची जी लर्निंग क्रायसिसची सांख्यिकी मी तुम्हाला सांगितली तर ते खरं आपल्या पुढे आव्हान आहे. मग अशी लिगसी असताना अशी परिस्थिती का निर्माण व्हावी याचा आपल्याला विचार करायचा आहे. आणि मग मॅथमॅटिक्स थिंकिंग हे मॅथमॅटिक्सच्या माध्यमामधनं गणितीय दृष्टिकोन तयार होणं, लॉजिकल थिंकिंग, तार्किक विचार क्षमता विकसित होणं, कॉम्प्युटेशनल थिंकिंगसाठी 6वी पासूनच कोडिंग मुलांना शिकवणं, हे सगळं आपण जो विचार करतोय त्याचा विचार या पोझिशन आपण टाकलं. लँग्वेज एज्युकेशन मध्ये जी नवीन धोरण आपल्याला सांगत आहे की मातृभाषेतनच माध्यम म्हणून मुलांचं मातृभाषा असली पाहिजे, त्या माध्यमातून शिक्षण झालं पाहिजे आणि बहुभाषा मुलांना शिकता आल्या पाहिजेत. संस्कृत ही सर्व स्तरावरती उपलब्ध करून द्यावी आणि ती प्रत्येकाने एक भारतीय म्हणून शिकावी, कारण त्यामधला जो खजिना आहे, ज्ञान वारसा आपल्याकडे आहे, तो अजून तरी कितीतरी अनएक्सप्लोर्ड आहे आणि बरंचसं ज्ञान त्यामध्ये असल्यामुळे अजून सर्वांपर्यंत सार्वत्रिक झालेलं नाही. अशी जर परिस्थिती बदलायची असेल तर संस्कृत शिकणाऱ्यांची, समजून घेणाऱ्यांची, अभ्यासणाऱ्यांची संख्या कशी वाढवता येईल. म्हणजे लँग्वेज एज्युकेशन मध्ये वेगवेगळ्या परदेशी भाषा शिकणं, भारतीय भाषा शिकणं, त्याचबरोबर शिक्षणाचं माध्यम कुठलं असावं आणि वेगवेगळ्या भाषा कुठल्या शिकाव्यात, बहुभाषिक वर्गाचं अध्ययन कसं असावं, अशा सगळ्या दृष्टिकोनातून विचार करावा लागणार आहे. एन्व्हायरमेंटल एज्युकेशन मध्ये पर्यावरणाची जी सगळी आव्हानं आज आपल्या पुढे उभी राहिलेली आहेत, ती सगळी आव्हानं जर समर्थपणे पेलायची असतील आणि पुढील पिढीने ते योग्य पद्धतीने हाताळावी आणि चांगलं एक सजग असं व्हावं असं जर आपल्याला वाटतंय तर हे एन्व्हायरमेंटल एज्युकेशनचा हा जो पोझिशन पेपर आहे हा अत्यंत महत्वाचा आहे. कारण खूपच आव्हानं आपल्याला या क्षेत्रामध्ये निर्माण झालेली आहेत. माणसाने निसर्गावरती जे अतिक्रमण केलेलं आहे आणि वेगवेगळ्या भौतिक साधन सुविधांचा एकीकडे आपण उपभोग घेत असताना निसर्गावरती मात्र आपण बरेचसे आघात करत आहोत आणि त्यातनं निर्माण झालेल्या ज्या अनेक समस्या आहेत त्याला उत्तरं आपल्याला यातनं शोधायची आहेत. कारण शिक्षण हे आपण समाज परिवर्तनाचं साधन म्हणत आहोत. समाजामधल्या निरनिराळ्या समस्यांना उत्तरं शोधायचं काम हे शिक्षणाने करायचं असेल तर त्याची दखल ही या सगळ्या पोझिशन पेपरच्या रायटिंगच्या वेळीच आपल्याला घ्यायची आहे. कोविड पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये हेल्थ आणि वेलबिंगचं महत्व काय आहे हे आपल्याला पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे. खरं बघायला गेलं तर योगविद्या, ब्रह्मविद्या किंवा आरोग्य शिक्षण हे सगळं आपलं प्राचीन ज्ञान जे आहे हे सगळं पुन्हा आपण आयुर्वेदाचं ज्ञान हे सगळं उघडून पुन्हा वापरलं असं आपल्याला लक्षात येईल या काळामध्ये. आणि म्हणून हेल्थ आणि वेलबिंगच्या दृष्टिकोनातनं पोझिशन पेपरमध्ये येणारे नॉन कम्युनिकेबल डिसीजेस कुठले आहेत, कम्युनिकेबल डिसीजेस कुठले आहेत आणि डिसीज होऊच नये म्हणून आपल्याला काय करता येईल. कारण कोविड काळामध्ये आजच्या पेपरमध्येच आपण वाचलं असेल की अगदी 30 ते 40 वयोगटामधले मधुमेहींचं प्रमाण किंवा ब्लड प्रेशरचं प्रमाण हे खूप वाढल्याचं या काळामध्ये लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून आरोग्य चांगलं राहणं, निरोगी राहणं, रोग आपल्यापर्यंत येऊ नयेत यासाठी काय करायचं आहे या दृष्टिकोनातनं जो विचार करायचा आहे तो सगळा या पोझिशन पेपरमध्ये असणार आहे. त्याचबरोबर इन एक्झामिनेशन आणि होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड 1948चा जो डॉक्टर राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालील आयोग होता त्यांनी म्हटलं होतं की एकच जर बदल सुचवायचा असेल तर तो आम्ही परीक्षेच्या बाबतीत सुचवू. तेव्हापासून आपण आजपर्यंत 75 वर्षापर्यंत सुद्धा या परीक्षा पद्धतीबाबत असमाधानी आहोत आणि आता ह्या 1.5 वर्षामध्ये सुद्धा आपल्याला हे लक्षात आलेलं आहे की परीक्षा पद्धती बदलणं हे किती गरजेचं आहे. आणि रिफॉर्म इन एज्युकेशन हे करत असताना महत्व कशाला द्यायचं आहे तर सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन, म्हणजे व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होत आहे का, तो सातत्याने होत आहे का, होत आहे तो शाश्वत स्वरूपाचा होत आहे का आणि तो
सर्व विकास क्षेत्रांमध्ये संतुलित होत आहे का, हे सगळं बघणं, ही जबाबदारी जी आहे ही सगळी होलिस्टिक प्रोग्रेस कार्डच्या माध्यमातून साध्य व्हावी अशी आपली अपेक्षा आहे. आणि म्हणून या पोझिशन पेपरचंही महत्व अनन्य म्हणजे करिक्युलम आणि पेडागॉजीशी रिलेटेड हे 12 विषय पोझिशन पेपरचे आहेत आणि अक्रॉस ऑल हे या 12 मध्ये सुद्धा ज्या प्रत्येक विषयात ज्या प्रत्येक बाबीचा विचार करायचा आहे हे क्रॉस कटिंग थीम्स हे आहेत की जसं आदरणीय पांडे साहेबांनी प्रास्ताविकात सांगितलं की आपल्याला भारत केंद्रित शिक्षण द्यायचंय, भारतीय दृष्टिकोन विकसित करायचा आहे. असं जर आपण म्हणत आहोत तर भारताचा ज्ञान काय आहे वेगवेगळ्या विषयांमधलं, आता याच्यावरतीच एक वेगळं सेशन होऊ शकतं हे आपल्याला माहिती आहे की खगोलशास्त्र असेल, आयुर्वेद असेल, योगविद्या असेल, नौकानयन शास्त्र असेल किंवा गणिती शास्त्र असेल, विज्ञान असेल, वेगवेगळ्या शास्त्रांमधून जे प्राचीन ज्ञान आज सुद्धा रिलेव्हंट आहे किंवा आज सुद्धा जगाच्या वेगवेगळ्या याच्यापेक्षा एक पाऊल पुढे आहे असं आपल्याकडे आहे, परंतु त्याचा योग्य असा उपयोग आपण करून घेतलेला नाही किंवा आहे ते सर्व ज्ञान सुद्धा आपल्याला अनफोल्ड आतापर्यंत करता आलेलं नाही. तर जे आहे ते ज्ञान जर आपण जगापर्यंत पोहोचवू शकलो तर ते म्हणजे इतका खजिना आपल्याकडे आहे की ते जगाला उपयोगाचा ठरणार आहे. उदाहरणार्थ योगशास्त्राचा जर विचार केला तर आपण योग दिन साजरा केला, अवघ्या 3 महिन्यामध्ये आपल्याला ती मान्यता दिलेली होती आणि जवळपास 147 देशांनी आपल्याला त्याला सहमती दर्शवली आणि त्यातले 47 देश हे मुस्लिम कंट्रीज होते की ज्यांनी योग दिन साजरा करायला मान्यता दिलेली होती. सांगण्याचं तात्पर्य काय आहे की ज्ञान हे सगळ्या परिसीमाच्या पलीकडे असतं, त्याच्यामुळे भौगोलिक परिसीमांच्या त्याचबरोबर जे आपण जात धर्म पंथ म्हणतो याच्या पलीकडे आहे आणि तसं ज्ञान आपल्याकडे आहे की जे जगाला दिशा देऊ शकेल. आणि म्हणून नॉलेज ऑफ इंडिया वरतीच आपल्याला भर द्यायचा आहे. क्रॉस कटिंग थीम्स याचा अर्थ काय आहे तर हे प्रत्येक आता जे आपण 12 विषय बघितले त्या प्रत्येकामध्ये या 5ही मुद्द्यांचा आपल्याला विचार करणं हे क्रमप्राप्त आहे. आपण एकीकडे म्हणतोय की मूल्यांचा ऱ्हास होतोय आजच्या पिढीमध्ये किंवा नवतरुणांमध्ये किंवा यामध्ये पाहिजे ती मूल्य विकसित झालेली नाहीत, होत नाहीयेत. तर मग हे आव्हान आपल्याला या पोझिशन पेपर मधनं आणि या नवीन धोरणाच्या इम्प्लिमेंटेशन मध्ये पेलायचं आहे की मुलांमध्ये संस्कार करायचे असतील, त्यांच्यामध्ये भारतीयत्व रुजवायचं असेल, त्यांच्यामध्ये मूल्य रुजावीत असं वाटत असेल तर कशा पद्धतीने हे वेगवेगळी मूल्य रुजण्याच्या जागा आपण निर्माण करणार आहोत हे पोझिशन पेपर लिहित असताना. आणि ते करत असताना जशी मूल्य असणार आहे त्या पद्धतीने त्याचं वर्तन असणार आहे. त्यामुळे मूल्यांवरती भर देणं हे प्रत्येक पोझिशन पेपर मधलं महत्वाचा विचार असणार आहे. त्याचबरोबर जी आपण म्हणतोय की सर्वसमावेशकता, दिव्यांगाचं वेगवेगळ्या 21 प्रकारची दिव्यांगत्व आहेत, वंचित घटक किती वेगवेगळ्या प्रकारचे आहेत हे आपल्याला माहिती आहे. त्याचबरोबर आपल्याकडे वेगवेगळ्या भाषा असेल, जात धर्म पंथ या दृष्टिकोनातनं किती डायव्हर्सिटी आहे, या सगळ्यांना समावेशित करून घेऊन एक भारतीय समाज घडवायचा आहे आपल्याला. आपल्या राष्ट्राची उभारणी एकसंघपणे व्हावी ही आपली अपेक्षा आहे आणि म्हणून आपल्या धारणा आपल्याला पुन्हा तपासून पाहिजे आहेत. हे प्रत्येक पोझिशन पेपर लिहित असताना प्रस्थापित धारणा काय आहेत आणि या बदलवायच्या काय आहेत ही जर क्लॅरिटी आपल्याला पोझिशन पेपर लिहित असताना असेल, कारण धारणा बदलण्याशिवाय हे बदल घडत नाही. म्हणून आणि भावनिक पातळीवर बदल घडवणं हे तुलनेने कठीण असतं आणि म्हणून भावनिक पातळीवरचे बदल करणं हे खूप चॅलेंजिंग आहे. ते व्हॅल्यू एज्युकेशन साठी सुद्धा महत्वाचं आहे, इन्क्लुझिव्ह एज्युकेशन साठी सुद्धा महत्वाचं आहे आणि त्यामधनच उद्याचा भारत घडणार आहे. आणि हे आव्हान आपल्याला या पोझिशन पेपरच्या लिखाणाच्या वेळीच सगळं पेलायचं आहे. जेंडर एज्युकेशन हे सुद्धा एक महत्वाचं आहे. याच्यामध्ये ट्रान्सजेंडरचा सुद्धा आपल्याला समावेश करायचा आहे. आतापर्यंत जेंडर एज्युकेशन म्हणजे फक्त आपण स्त्री पुरुष आणि स्त्रियांना समता मिळाली पाहिजे याच अँगलनी जास्तीत जास्त विचार झालाय, पण
या पॉलिसीमध्ये पहिल्यांदाच ट्रान्सजेंडरच्या समावेशनाचा, त्यांच्या शिक्षणाचा, ते सुद्धा एक व्यक्ती म्हणून त्यांना समाजामध्ये प्रतिष्ठेत जगण्याची संधी मिळाली पाहिजे आणि तो विचार सुद्धा आपल्याला यामध्ये करायचा आहे. आणि तंत्रज्ञानाभिमुख शिक्षण करत असताना शिक्षकाची जागा हे तंत्रज्ञान घेणार नाही हे आपण जाणतोच, परंतु तंत्रज्ञान कशा पद्धतीने वापरायचं, कुठे ते इफेक्टिव्हली वापरायचे, तर कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा योग्य नाहीये. तर प्रत्येक गोष्ट रिप्लेस करून तंत्रज्ञान करू शकेल असं करून आपल्याला चालणार नाही हे आपण जाणतो. म्हणून योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने योग्य वेळ कसा पद्धतीने तंत्रज्ञान वापरायचं आहे, कोणत्या वयोगटाला कशा पद्धतीने वापरायचं आहे, हा सगळा विचार आपल्याला पायाभूत पासून सेकंडरी पर्यंतच्या ज्या 4 स्टेजेस आहेत त्यामध्ये करायचा आहे. त्यानंतर आतापर्यंत आपण बघितले पहिले 12 पोझिशन पेपर, नंतर हे क्रॉस कटिंग थीम्स वरती सुद्धा आपल्याला पोझिशन पेपर करायचे आहेत आणि शिवाय या थीम्स इतर पेपर्स मध्ये सुद्धा घ्यायचे आहेत. आणि इतर जे महत्वाचे एरियाज त्यांनी लक्ष करावयाचे मुद्दे जे म्हटलेले आहे पॉलिसीमध्ये, फोकस करायचे मुद्दे जे म्हणलेले आहेत ते आणि इतर राहिलेले विषय हे मिळून हे सगळे 8 पोझिशन पेपर्स तयार करायचे आहेत. आता टीचर एज्युकेशनच्या संदर्भामध्ये, शिक्षक शिक्षणाच्या संदर्भामध्ये 2030 नंतर म्हणजे 2020 ला पॉलिसी आली, 30 पर्यंतची जर ट्रान्झिशन फेज आपण लक्षात घेतली तर 2030 पर्यंतचं शिक्षक शिक्षण आपण अशा पद्धतीने अपेक्षिलेलं आहे की 4 वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स हा सेवा पूर्व शिक्षणासाठी असेल आणि तो प्रत्येक टप्प्यासाठी असेल. म्हणजे बाल शिक्षण ज्याला आपण पायाभूत शिक्षणाचा टप्पा म्हणतोय, नंतर प्रिपरेटरी स्टेज, मिडल स्टेज आणि सेकंडरी स्टेज. आता या 4ही स्टेजसाठी प्रत्येक स्टेजसाठी 4 वर्षाचं सेवापूर्व बीएड केलेलाच शिक्षक आपल्याला 2030 नंतर मिळेल अशा पद्धतीने अपेक्षा केलेली आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला टीचर एज्युकेशनच्या पोझिशन पेपरमध्ये विचार करायचा आहे. त्याचबरोबर आता जी आव्हानं आहेत आपल्या पुढे शिक्षक शिक्षणाच्या संदर्भामध्ये की अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षक शिक्षण संस्था आपल्या राज्यामध्ये झालेल्या आहेत. डीएडचाच विचार केला ज्याला आपण आता डीएलएड म्हणतोय, तर जवळपास 700 अध्यापक विद्यालय आता राज्यामध्ये आहेत आणि त्याची जी क्षमता आहे त्याच्या 1/3 सुद्धा ऍडमिशन्स आपल्या होत नाहीयेत. आणि जे कॉलेजेस आहेत इतके 700 संख्येने त्यांच्या क्वालिटी सुद्धा दर्जा त्यांचा सुमार दर्जाची कॉलेजेस जास्त झालेली आहेत. मग हे सगळं रॅशनलायझेशन व्हावं ही पॉलिसीची अपेक्षा आहे. बीएडच्या संदर्भामध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे की खाजगी विनाअनुदानित बीएड कॉलेजेस निर्माण झाल्यामुळे पुरेशा सुविधा नाहीत, मॅनपॉवरच्या दृष्टीने पण नाहीत आणि भौतिक साधन सुविधांच्या नाहीत. आणि मग अशा शिक्षक शिक्षण संस्थांमध्ये जर उद्याचे शिक्षक घडत असतील तर ते कशा पद्धतीने घडत असतील, ह्या गुणवत्तेचा प्रश्न, शिक्षकांच्या गुणवत्तेचा प्रश्न आहे. आणि म्हणून शिक्षक शिक्षण हा सुद्धा अतिशय महत्वाचा पोझिशन पेपर असणार आहे. कारण जोपर्यंत शिक्षक हा चांगल्या पद्धतीने दर्जेदार गुणवत्तापूर्ण आपल्याला तयार करता येणार नाही तोपर्यंत आपल्याला शालेय शिक्षणामध्ये सुधारणा दिसणार नाहीये. आणि म्हणून शिक्षक शिक्षणामधली आत्ताची आव्हानं काय आहेत, आता ह्या सबस्टँडर्ड इन्स्टिट्यूट शटडाऊन करा असं पॉलिसीमध्ये म्हटलेलं आहे, परंतु ते करत असताना अकॅडमिकली या ठिकाणी कशा प्रकारचं 4 वर्षाचं इंटिग्रेटेड शिक्षण दिलं गेलं पाहिजे, ते मल्टी डिसिप्लिनरी संस्थांमध्ये यावं किंवा विद्यापीठांमध्ये यावं ही अपेक्षा केलेली आहे. मग शिक्षक हा मध्ये कुठल्या कुठल्या क्षमता विकसित झाल्या पाहिजेत, कुठले कौशल्य विकसित झाले पाहिजेत, 21व्या शतकाची आव्हानं पेलणारा विद्यार्थी घडवायचा असेल तर त्याच्यावरचा शिक्षक आम्हाला घडवायचा आहे. या शिक्षक सेवांतर्गत शिक्षण आणि सेवापूर्व शिक्षण या 2 अँगलनी आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. सेवांतर्गत शिक्षणामध्ये 50 तासाची सीपीडी, 50 तासाचा कंटिन्युअस प्रोफेशनल डेव्हलपमेंटची संधी प्रत्येक शिक्षकाला दरवर्षी मिळावी ही अपेक्षा केलेली आहे. आपलं राज्य लक्षात घेतलं तर 7.5 लाख शिक्षक आहेत आणि म्हणून या प्रत्येकाला 50 तास द्यायचं तर तंत्रज्ञानाचा वापर हा करावाच लागणार आहे. आणि म्हणून बरेचसे असे कॅफेटेरिया अप्रोच मध्ये हे कोर्सेस तयार करणं किंवा जिथं शिक्षक स्वतः स्कूल कॉम्प्लेक्स मध्ये वगैरे त्यांच्या कॅपॅसिटी बिल्डिंगचे प्रोग्राम घेणं, ऑनसाईट शिक्षण ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीची प्रशिक्षण, त्याच्याबरोबर केवळ प्रशिक्षणात्मक क्षमता संवर्धन होतं असं नाही तर
सेवांतर्गत सक्षमीकरणासाठी एक्सपोजर व्हिजिट आहे किंवा टीचर एक्सचेंज प्रोग्राम आहे, असा काही वेगळा विचार करण्याची सुद्धा गरज आहे की ज्या माध्यमामधनं ज्या देशामध्ये, आता फिनलंड सारख्या देशामधल्या शिक्षक शिक्षण हे 5 वर्षाचं आहे, आपण पॉलिसीमध्ये 4 वर्षाचं म्हटलंय. मग ते 5 वर्षाचं काय आहे, तिकडे शिक्षक शिक्षणाचं वेगळं विद्यापीठ आहे. तर अशा चांगल्या देशांकडनं सुद्धा आपल्याला काही शिकता येऊ शकेल की ज्या ठिकाणचं शिक्षक शिक्षण चांगलं आहे. तर असा सुद्धा आपल्याला पोझिशन पेपर लिहिताना विचार करावा लागेल की वेगवेगळ्या देशांमध्ये जागतिक पातळीवरती कशा पद्धतीने, कोणत्या देशात चांगल्या पद्धतीने चाललंय आणि ज्यातलं चांगलं आहे ते आपण आपल्या देशासाठी, आपल्या राज्यासाठी काय घेऊ शकतो, हा सुद्धा विचार खूप महत्वाचा आहे. त्यानंतर गायडन्स अँड काउन्सिलिंग फॉर स्कूल. आपण बघतोय की पॉलिसीने हे सांगितले की 6वी पासूनच मुलांना व्यावसायिक शिक्षण दिलं जावं. त्याचबरोबर कला किंवा विज्ञान आणि वाणिज्य अशा 3 शाखाभेद असू नयेत, तर त्या मुलांना जो विषय आवडीचा आहे ते शिकता यावं. यामागची भूमिका काय आहे की मुलांना स्वतःचं करिअर स्वतः निवडता यावं, ज्या विषयामध्ये रुची आहे त्यामध्ये प्रभुत्व पातळीपर्यंत त्यांना जाता यावं आणि समाजामध्ये असे लोक आपल्याला मिळावेत की त्या याच्यामध्ये चांगली कौशल्य असणारे, चांगला विचार करणारे, चांगलं मूल्य जोपासणारे. मग हे सगळं घडायचं असेल तर योग्य वेळी योग्य गायडन्स आणि काउन्सिलिंग होणं हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून समुपदेशन आणि मार्गदर्शन हे अत्यंत महत्वाचं आहे. मग आपण जर बघितलं तर मॅकेन्झीचा एक रिपोर्ट आहे, मॅकेन्झी कंपनीने 2007 मध्ये, की जागतिक पातळीवरती कोणकोणते देश असे आहेत की ज्यांच्या एज्युकेशन सिस्टीम टॉपला आहेत असं आपण म्हणतो. तर त्यामध्ये तो जो अहवाल सांगतो ते सांगतो की अशा सगळ्या चांगल्या देशांमध्ये ज्या ठिकाणी हे चांगल्या पद्धतीने मुलांसोबतचं काम चाललेलं आहे तिथे हे गायडन्स आणि काउन्सिलिंगचे टीचर सुद्धा त्या शाळांमध्ये असतात. आणि कोविड पॅन्डेमिक सिच्युएशन नंतर आपल्याला हे लक्षात आलेलं आहे की सोशिओ इमोशनल लर्निंगला किती महत्व आहे किंवा काउन्सिलिंगला किती महत्व आहे. या कालावधीमध्ये इतके दिवस शाळा बंद असल्यामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर, शारीरिक आरोग्यावर विपरीत परिणाम झालेले आहेत, तसेच शिक्षकांच्या सुद्धा झालेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातनं या विषयाला खूप महत्व आहे. त्यानंतर स्कूल गव्हर्नन्स आणि लिडरशिप या विषयाचा जो पेपर असणार आहे, तर आपण काय म्हणतोय आता स्कूल गव्हर्नन्स हा खूप म्हणजे आता कोणतं म्हणता येईल त्याला, परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स. तर आता सध्या मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन वेगवेगळ्या राज्यांना मॅप करत असताना, म्हणजे कोणतं राज्य किती प्रगती करत आहे याच्यासाठी त्यांनी इंडिकेटर्स तयार केले, त्याला परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स म्हणतात, PGI. आणि त्यामध्ये आपलं जे राज्य आहे महाराष्ट्र राज्य हे गव्हर्नन्स मध्ये सगळ्यात कमी आलेलं आहे. म्हणजे इतर क्षेत्रांपेक्षा त्याची अशी वेगवेगळी 5 क्षेत्र केलेली आहेत, त्यामध्ये गव्हर्नन्स मध्ये कमी आलेलं आहे. याचाच अर्थ काय की आपल्याला आणखी स्कोप आहे यामध्ये सुधारणा करण्याची. आणि लिडरशिप, आता लिडरशिप ही अगदी विद्यार्थी हा लीडर म्हणून पाहून ते स्टेट लेवल ऑफिसर पर्यंत प्रत्येकाची लिडरशिप एनहान्स होण्याच्या दृष्टीने आणि त्या पातळीवरती योग्य डिसिजन मेकिंग आणि सगळं आपलं इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन जर आपण म्हणत असू तर हा पोझिशन पेपर हा अत्यंत महत्वाचा असणार आहे. त्यानंतर पब्लिकेशन ऑफ क्वालिटी टेक्स्च्युअल अँड नॉन टेक्स्च्युअल मटेरियल, इश्यूज, चॅलेंजेस अँड वे फॉरवर्ड. तर चांगलं टेक्स्ट मटेरियल जे प्रत्यक्ष आपण वाचायला मुलांच्या हातामध्ये देऊ शकतो, शिक्षकांच्या हातामध्ये देऊ शकतो, किंवा जे आपल्याला ट्रेनिंग मध्ये द्यायचं आहे, तर असं कुठलंही मटेरियल जर तयार करायचं असेल तर सध्याचे त्याचे काय इश्यूज आहेत जे आपण सध्या डेव्हलप करतोय त्याच्यातले चॅलेंजेस काय आहेत हे लक्षात घेऊन ते करत असताना त्याच्यात क्वालिटी येण्याच्या दृष्टीने काय काय बदल करणं अपेक्षित आहे कुठलंही मटेरियल पब्लिश करण्यापूर्वी. मग ते त्या दृष्टीने हा पोझिशन पेपर असणार आहे. लिंकेजेस बिटवीन स्कूल एज्युकेशन आणि हायर एज्युकेशन हे अत्यंत महत्वाचं आहे, कारण एकीकडे आपण म्हणतोय की सेकंडरीचा जो टप्पा आहे तो 9वी ते 12वी हा सलग आपण बघितलेला आहे. यामध्ये पॉलिसी असं म्हणते की मुलांना भरपूर विषय शिकायला मिळावेत. जर सेमिस्टर पद्धती केली तर 40 पेक्षा अधिक विषय या स्टेजवरती शिकायला मिळतील, जेणेकरून त्यातले काही याला
ग्रेड्स देता येतील, काही याला प्रत्यक्ष मुलांना काय म्हणता येईल क्रेडिट्स देता येतील आणि त्या माध्यमामधनं जे वेगवेगळे व्यावसायिक विषय सुद्धा ते या स्तरावरती शिकले तर पुढे 12वी नंतर जे त्यांना करिअर करायचं आहे किंवा हायर एज्युकेशन मध्ये जायचं आहे तर ती क्लॅरिटी त्यांना स्वतः मुलांना येईल आणि ते निवडू शकतील. मग कला वाणिज्य विज्ञान या शाखाभेद जर मिटवायचं असेल तर हे लिंकेज कसं असणार आहे स्कूल एज्युकेशन आणि हायर एज्युकेशनचं, हा खूप महत्वाचा विचार या ठिकाणी द्यावं लागणार आहे. आपण मध्ये बघितलं की गणित हा विषय नसला तरी इंजिनिअरिंगला चालेल यावरती जो उहापोह झाला आणि जे सगळं गोष्टी झाल्या तर रीतसर आपण जर समाज मन तयार केलं नाही, त्याचे एव्हिडन्सेस दिले नाही, हे आपण का करतोय काय नाही, जे मूलभूत बदल आहेत खूपच एक माइंडसेट चेंज करणारे बदल आहेत की जे पारंपरिकतेला भरपूर वेगळ्या पद्धतीने काहीतरी विचार करून त्या ठिकाणी आपल्याला ते एव्हिडन्सेस सबस्टॅन्शिएट करावे लागतील, त्या ठिकाणी द्यावं लागेल. या आधारे, या संशोधनाच्या आधारे, या सांख्यिकीच्या आधारे, या रिसर्च फाइंडिंगच्या आधारे किंवा या इनोव्हेशनच्या आधारे, या सर्वेक्षणाच्या आधारे, या डेटाच्या आधारे आपण हे सगळं म्हणत आहोत आणि त्या माध्यमामधनं मग हे न पटणारी कल्पना सर्वसामान्यांना पटणं हे सोपं जाणार आहे. म्हणून ही पण एक पोझिशन पेपरची जबाबदारी आहे की जसे जे असे धक्का देणारे विषय आहेत तिथे व्यवस्थित आधार देऊन त्या पद्धतीने धारणा बदलवण्याला भाग पाडणं. नंतर अल्टरनेटिव्ह वेज ऑफ स्कूलिंग, वेगवेगळ्या पद्धतीने कसं आता होम स्कूलिंगचा पण कन्सेप्ट येत आहे किंवा वेगळ्या पद्धतीने मुलं कशा किंवा NIOS सारखं आहे किंवा बुद्धिवंतांचं शिक्षण आपण म्हणत आहोत अशा पद्धतीने. आता एक सांगण्यासारखा अनुभव असा आहे की आता नुकतेच SCRT ला आदरणीय MD सिंग सर म्हणून आलेत, एक IAS ऑफिसर, तर त्यांनी एक विचार मांडला. म्हणजे थोडस IAS ऑफिसर आल्यानंतर काहीतरी त्यांची थॉट प्रोसेस वेगळी असते किंवा अशा पद्धतीने, तर त्यांनी काल परवा एक विचार मांडला की आपण जर असं केलं की जी मुलं खूप चांगलं परफॉर्म करत आहेत त्या मुलांना इन्सेंटिव्ह म्हणून त्यांच्या बँक खात्यामध्ये एक उदाहरण म्हणून समजा 500 रुपये दिले आणि तू हे इनोव्हेशन केलेलं आहे तर त्याला किती प्रेरणा मिळेल आणि मग तो किती चांगल्या पद्धतीने की कमिटेड राहील की मला हे याच्यामुळे हे मिळाले. जसं आता आपण शिष्यवृत्ती वगैरे देतो, परंतु त्यांचं असं म्हणणं होतं की तंत्रज्ञानामध्ये, कोडिंगमध्ये, मशीन लर्निंगमध्ये जर एखाद्याने केलं तर त्याच्यामधल्या मूलभूत संशोधनाकडे तो जावा, असे इन्सेंटिव्ह शाळा स्तरापर्यंत दिले जावेत. आपल्याकडे साधारणतः हायर एज्युकेशन मध्ये वगैरे अशा फॅसिलिटीज आहेत. तर सांगण्याचं तात्पर्य असं प्रत्येक ठिकाणी आपल्याला वेगळ्या पद्धतीने काय विचार करता येईल पण तो पॉलिसीच्या शिफारसीशी अलाइन असेल असं बघता येईल. आणि मग हे वेगवेगळे माध्यम काय आहेत, कारण आपण एकीकडे म्हणतोय की सर्वांचं समावेशन करून घेणं, सर्व शाळाबाह्य मुलांना शाळेमध्ये आणणं, प्रत्येक मुलाला त्याच्या आवडीप्रमाणे जी भाषा शिकायची आहे ती, जो विषय शिकायचा आहे तो शिकता येणं, व्यवसाय शिक्षणामध्ये सुद्धा त्याला वेगवेगळ्या पद्धतीने त्याला जे शिकायचंय ते शिकता यावं ही जर आपली अपेक्षा असेल तर असं सुद्धा एखाद्याला खेळाडूच व्हायचंय तर त्याला फॉर्मल एज्युकेशन मध्ये शाळेमध्ये येऊन फार वेळ द्यायचा नाहीये. तर खेळाडू होण्यासाठी जेवढं डिवोशननी सगळं करावं लागतं तेवढा वेळ त्याला तिकडं देऊन त्याला त्याच्या सेल्फ पेसनी अभ्यास करायचा असेल तर याच्यात अडकवून ठेवायचं नाही. असं काही वेगळे विचार करता येतील का, असा सगळा विचार हा यामध्ये आहे. कारण प्रत्येक व्यक्तीकडे काहीतरी जे अद्वितीय आहे ते बाहेर येणं आणि त्यातनं मग समाजामध्ये असे वेगवेगळे लेखक, कवी, शास्त्रज्ञ, उच्च प्रतिभावंत निर्माण होण्याची जी प्रक्रिया आपल्याला अपेक्षित आहे त्या घडू शकण्याचे चान्सेस वाढणार आहेत. इमर्जिंग रोल ऑफ कम्युनिटी इन एज्युकेशन, शाळा आणि समाज हे वेगळे राहता कामा नये. हे कित्येक वर्षापासून म्हणजे अगदी आदरणीय चिपळूणकर सरांनी याच्यावरती भरपूर काम केलं होतं आपल्या राज्यामध्ये. आणि शाळा ही समाजाची छोटी प्रतिकृती असते आणि समाजाने शाळेपर्यंत जावं आणि शाळेने समाजापर्यंत यावं आणि दोघांमध्ये एक चांगल्या पद्धतीचं नातेसंबंध विकसित व्हावं यासाठीचे बरेचसे प्रयोग महाराष्ट्रामध्ये झाले आहेत, होत आहेत आणि अनेक अशी उत्तम उदाहरणं सुद्धा आपल्याकडे आहेत. तर ते अधिक कसं वाढवता येईल हे आपल्याला बघायचं आहे. आता शिरूर तालुक्यातली ती बाबळेवाडीची जर शाळा घेतली तर तिथल्या त्या शाळेला
समाजाने जमीन दान केलेली आहे किंवा स्वतःची जमीन दिलेली आहे किंवा ग्राम शिक्षण समितीने भरपूर फंड्स गोळा करून दिलेले आहेत आणि नंतर त्यांना इतर बँकेने वगैरे सहकार्य केलं, पण मुळामध्ये आधी समाजाने सहकार्य केलं. आणि अशी खूप महाराष्ट्रामध्ये उदाहरणं आहेत. 2015 प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र आल्यानंतर एक पहिल्या वर्षामध्येच जवळपास 100 म्हणजे जवळपास 80 कोटी वगैरे पर्यंतच सगळीकडनं असं समाजाने काय काय केलं वगैरे सगळा डेटा आपल्याकडे गोळा झालेला होता. तर अशा गोष्टी घडतात. तर ते कशा पद्धतीने याच्यामध्ये सुद्धा बेस्ट प्रॅक्टिसेस कुठे झालेले आहेत. कम्युनिटीचं पार्टिसिपेशन केवळ पैशाच्या माध्यमातून असतं असं नाही, तर पॉलिसी व्हॉलेंटियर वगैरे सुद्धा विचार करत आहे. त्याचबरोबर समाजामधले असे घटक की ज्यांच्याकडे वेळ आहे, तज्ञत्व आहे आणि ते मुलांच्या शिकण्यासाठी देऊ शकतात, असे मग अशांचं योगदान म्हणजे सेवा स्वरूपामध्ये सुद्धा समाजाचं पार्टिसिपेशन हे असू शकतं. आणि वेगवेगळ्या माध्यमामधनं, CSRच्या माध्यमामधनं वगैरे याच्या गाईडलाईन सुद्धा तयार झालेल्या आहेत केंद्र शासन स्तरावरती विद्यांजली नावाने, की समाजाचा सहभाग आपण शिक्षणामध्ये कसा घेऊ शकतो. तर हे सगळं आपल्याला रेफर करावं लागेल. आणि अडल्ट एज्युकेशनच्या संदर्भामध्ये सुद्धा एक वेगळा पोझिशन पेपर होणं. आणि आज सुद्धा आपण 134 कोटीपेक्षा अधिक लोकसंख्या असलेला देश आणि एकीकडे आपल्याकडे इलिटरेट लोकांचं प्रमाण सुद्धा अजूनही आहे, जरी किती प्रगती केलेली असली तरी. आणि म्हणून फर्स्ट जनरेशन लर्नर्सचं महत्व आणि जे अडल्ट आहेत त्यांच्या शिक्षणाचं महत्व आजही आपल्या देशामध्ये फार आहे. आणि ते आपल्याला योग्य पद्धतीने या पेपरच्या माध्यमामधून टॅकल करायचं आहे. आता या सगळ्यांसाठी रिलेव्हंट डॉक्युमेंट्स कुठले कुठले आहेत, तर आपण काय करतो, आता नवीन धोरण आलेलं आहे म्हटल्यानंतर धोरणाचं डॉक्युमेंट फक्त रेफरन्स म्हणून बघतो, तर तसं आपल्याला करून चालणार नाही. तर NEPचा 2019 मध्ये जो पहिला ड्राफ्ट आला होता, तो ड्राफ्ट हा 486 पानांचा होता आणि त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींवरती चर्चा केलेली आहे, त्याचे रॅशनल मांडलेले आहेत, हे असं का करायचं, कसं करायचं, याच्या मागच्या भूमिका विशद केलेल्या आहेत. आणि म्हणून आपल्यासाठी गायडिंग डॉक्युमेंट आत्ताच जे पॉलिसी डॉक्युमेंट आहे 66 पान मराठी, 66 पानांचं इंग्रजी 2020 मधलं NEPचं आणि 91 पानाचं मराठीचं जे MOE प्रकाशित केलेलं आहे, हे जसे महत्वाचे आहेत तर ते रिकमेंडेशन्स म्हणून आधार म्हणून हे पॉलिसी डॉक्युमेंट आहे. परंतु त्याच्यामध्ये दडलंय काय हे जर बिटवीन द लाईन्स आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी हा ड्राफ्ट जो आहे मसुदा आराखडा तो बघणं खूप गरजेचं आहे. उदाहरणार्थ आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन शाळेमध्ये आणायचे याविषयी पॉलिसीमध्ये एवढे मुलं आणायचे किंवा एक पॅराग्राफ मध्ये 66 पानांच्या डॉक्युमेंट मध्ये लिहिलेलं आहे, परंतु ड्राफ्ट मध्ये ते त्याच्यावरती अख्खा एक चॅप्टर मध्ये दिलेलं आहे. किंवा ECC बाल शिक्षणामध्ये कशा पद्धतीने कोणत्या स्तरावरती FLN साठी कोणत्या कृती घेता येतील हे सुद्धा त्या ठिकाणी दिलेले आहे. असं प्रत्येक विषयाच्या बाबतीत आपल्या लक्षात येईल. फक्त डॉक्युमेंट धोरणाचं जे असेल ते रिकमेंडेशन म्हणून आपला अंतिम समजायचं आहे आणि काही आधार आपल्याला त्याच्यातले सखोल अधिक अभ्यास लागणार असेल तर ते आपल्याला ह्याच्यामधनं बघायचं आहे. NEPचं ड्राफ्ट जो होता तो मग तो हिंदीमध्ये पण आहे, इंग्लिशमध्ये पण आहे आणि एक 55 पानाचं ड्राफ्टचं मराठी मधली समरी सुद्धा प्रकाशित केलेली आहे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनने. आणि हे सगळं मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच्या MOEच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. शिवाय या सगळ्या डॉक्युमेंटची एक लिंक मी आपल्यासोबत शेअर करणार आहे आणि हे सगळे डॉक्युमेंट त्या लिंकवरती एका ठिकाणी आपल्याला अभ्यासायला मिळणार आहे. त्यानंतर सार्थक नावाचं एक डॉक्युमेंट मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशननी प्रकाशित केलेले आहे. त्याचे 2 भाग आहेत आणि त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे तर जेवढ्या NEPच्या टास्क म्हणजे ज्या ज्या कृती आपल्याला करायच्या आहेत त्या 360 टास्कला कोणत्या संस्थेनी कोणत्या टाइमलाईन मध्ये कशा पद्धतीने करायचंय हे या 2 डॉक्युमेंट्स मध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे सार्थक 1 मध्ये काय काय करायचं हे आहे, सार्थक 2 मध्ये कोणकोणत्या संस्थेकडे काय काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे या पद्धतीने दिलेलं आहे. हे दोन्ही डॉक्युमेंट सुद्धा वेबसाईट वरती उपलब्ध आहेत मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच्या. हे अभ्यासणं का गरजेचं आहे कारण काय काय होणार आहे
प्रत्येक पोझिशन पेपरच्या अनुषंगाने आपल्याला माहिती पाहिजे. उदाहरणार्थ आपल्याला जर लक्षात आलं की आपण बाल शिक्षणवरचा पोझिशन पेपर करतोय, तर बाल शिक्षण मध्ये आधी काय होणार आहे, तर स्टेट करिक्युलम फ्रेमवर्क होणार आहे, मग नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क होणार आहे, किंवा स्कूल रेडीनेस प्रोग्राम साठी एक वेगळं विद्याप्रवेश नावाचं हे तयार झालेलं आहे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन कडनं, किंवा NCERT कडनं अर्ली चाइल्ड केअर एज्युकेशनच्या गाईडलाईन्स करिक्युलमच्या आलेल्या आहेत, किंवा EY सारखा काय झालं अमेज? बहुतेक मॅडम कडचा इंटरनेटचा काहीतरी इश्यू दिसतोय, ते त्यांचं कनेक्शन फ्रीज झालंय. आपण 1-2 मिनिटं वाट पाहूया. हो चालेल. तसं आता संपत आलंय. अशा असायचे जे झालं आलंय. मॅडम आपण म्यूट आहात. नेहा मॅडम तुम्ही म्यूट झालात. नेहा मॅडम आपला कृपया मायक्रोफोन ऑन करा. मॅडम आपण अनम्यूट करा स्वतःला. झाले झालं अनम्यूट झाले आहे. हा ठीक आहे. आणि प्रेझेंटेशन शेअर करा कृपया. हा प्रेझेंटेशन शेअर करते. तर याच्यामध्ये झालंय का शेअर प्रेझेंटेशन? हो मॅडम झालंय. आलंय. तर निपुण नावाच्या डॉक्युमेंट मध्ये फाउंडेशनल लिटरसी न्यूमरसी कशा पद्धतीने आपण पुढे जाणार आहोत याचे सगळे डिटेल्स दिलेले आहेत. त्यामुळे हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यानंतर शिक्षक दिनानिमित्त शिक्षक पर्व हे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनने नुकतेच एक ज्ञानयज्ञ घेतला असं आपल्याला म्हणता येईल. आणि याचे शिक्षक पर्वचे सर्व व्हिडिओज अत्यंत महत्वाचे आहेत, कारण या पॉलिसीच्या अनुषंगाने शिक्षकाची भूमिका वेगवेगळ्या याच्यामध्ये कशी आहे ही सगळी यामध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर जे वेगवेगळे सर्वेज आहेत, मग नॅशनल अचिव्हमेंट सर्वे असेल जो NCERTच्या वेबसाईट वरती उपलब्ध आहे, त्याच्यानंतर असर सारखा रिपोर्ट असेल, किंवा कोविड पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये युनिसेफ असेल, किंवा सेव्ह द चिल्ड्रन असेल, किंवा अशा वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांनी सुद्धा अनेक संशोधनं किंवा सर्वेक्षण केलेली आहेत, ती आपल्याला बघायची आहेत. रिसर्च स्टडीज गेल्या 10 वर्षातल्या रिसर्चेस आपल्याला काय सांगत आहेत, त्या एरिया मधले त्याचे फाइंडिंग्स काय सांगत आहेत हे बघणं, आणि आपली सांख्यिकी, आपल्या राज्याची सांख्यिकी काय सांगत आहे, आपल्या देशाची सांख्यिकी काय सांगत आहे, हे सगळं आपल्याला यामध्ये विचार करायचा आहे. आणि त्या पार्श्वभूमीवरती हे सगळे पोझिशन पेपर लिहायचे आहेत. म्हणून ही सगळी पूर्वतयारी खूप महत्वाची आहे पोझिशन पेपर लिहित असताना. आता रिलेव्हंट डॉक्युमेंट्स कुठले आहेत हे आपण बघितलं. याच्याशिवाय हे मी नमुना दाखल आणि मस्ट वाले इथे शेअर केलेत, याशिवाय ही यादी भरपूर मोठी होऊ शकते. एक उदाहरणच जर द्यायचं झालं तर मी एक पोझिशन पेपर बघितला NCERTचा. तर NCERTच्या पोझिशन पेपर मध्ये 6 पानाचा पेपर आहे आणि त्याच्यामध्ये 4 पानं ही रेफरन्स, त्याची पुढची 4 पानं ही रेफरन्स साठी दिलेली आहेत. इतके रेफरन्सेस वापरलेले आहेत. आणि जी माझी NCERT फॅकल्टी सोबत चर्चा झाली त्यामध्ये साधारण आम्हाला अंदाज यावा की किती शब्दांपर्यंत असावं, तर त्यांनी जो अंदाज दिलाय तो 4000 ते 6000 शब्दांपर्यंत पोझिशन पेपर असावेत, अशा पद्धतीने आपल्याला एक अंदाज त्यांनी दिलेला आहे, 4000 ते 6000. आता हे पोझिशन पेपर जे आहे मी या ठिकाणी एक ग्लिम्स आपल्याला यावी म्हणून जस्ट एक गो थ्रू करणार आहे. तर हे NCF जेव्हा तयार झाला तेव्हा NCERTने तयार केलेला
एम्स ऑफ एज्युकेशन या विषयावरचा पोझिशन पेपर आहे. या पेपर मधलं अनुक्रमणिका जर बघितली तर या पद्धतीने आहे. इंट्रोडक्शन, बॅकग्राऊंड, एम्स ऑफ एज्युकेशन वरती 6 पॅरेग्राफ्स आहेत. सम इम्प्लिकेशन्स फॉर पेडागॉजी आणि इव्हॅल्युएशन दिलंय आणि अनेक्शर मध्ये लँग्वेज, ट्रेडिशन आणि रॅशनॅलिटी. तर आता हे एम्स ऑफ एज्युकेशन वरचा NCF 2005 चा पोझिशन पेपर हा 1986 च्या पॉलिसीवर आधारित होता असं आपल्याला म्हणता येईल. आता आपल्याला 2020 च्या पॉलिसीच्या अनुषंगाने जे काय आपण म्हणतोय भारत केंद्रित शिक्षण, त्या अनुषंगाने आपली शिक्षणाची ध्येय काय आहेत आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल सुद्धा साध्य करायचे असं आपण म्हणतोय, गोल 4, त्या दृष्टीने काय असणार आहेत याचा विचार करून ही मांडणी करायची आहे. आता हे का एक आपण बघितल्यानंतर फास्ट बघणार आहोत की साधारण हे लक्षात येईल आपल्याला की प्रत्येक पोझिशन पेपर मध्ये रचना ही वेगवेगळी केलेली आहे. आता पुढचा जर आपण बघितला तर हा टीचिंग ऑफ सायन्सचा आहे. टीचिंग ऑफ सायन्सचं जर आपण कंटेंट्स बघितले तर त्यामध्ये इंट्रोडक्शन मध्ये नेचर ऑफ सायन्स, सायन्स टाइप्स ऑफ व्हॅलिडिटी, त्यानंतर रिसर्चेस इन सायन्स एज्युकेशन, सायन्स करिक्युलम ऍट नॅशनल लेवल वगैरे अशा पद्धतीने एम्स ऑफ सायन्स एज्युकेशन, त्याच्यानंतर करिक्युलम ऍट डिफरंट स्टेजेस आणि मग प्रत्येक स्टेज घेतलेली आहे प्रायमरी स्टेज पासून हायर सेकंडरी स्टेज. आपल्याला काय करावं लागणार आहे तर बाल शिक्षण पासून ते हायर सेकंडरी स्टेज आणि टीचर एज्युकेशन मध्ये विषयानुरूप जर काही आपलं असेल तर आणि क्रॉस कटिंग एरियाज पण आपल्याला लक्षात घ्यायला लागणार आहेत. आता हा टीचिंग ऑफ सायन्सचाच अजून सुद्धा ही अनुक्रमणिका फक्त मी आपल्याला दाखवत आहे. याचा अर्थ याच्यामध्ये किती पॉइंट्स त्यांनी कव्हर केलेले आहेत हे आपल्याला लक्षात येईल आणि त्याची मांडणी कशी केलेली आहे हे आपल्याला प्रत्यक्ष वाचावेच लागणार आहे. हे जस्ट एक कळण्याच्या दृष्टीने की कसे लिहिले होते त्यावेळी पोझिशन पेपर, म्हणून आपण हे फक्त गो थ्रू करतोय. नंतर एक घेतलंय एका लँग्वेजचा कळावा म्हणून, हे इंग्लिशचा पोझिशन पेपर आहे. यामध्ये ग्लोबल लँग्वेज इन अ मल्टीलिंग्वल कंट्री, आपली ही बहुभाषिक देश आहे आणि इंग्रजी ही जागतिक भाषा आहे. मग काय इंग्रजी शिकायचं, इंग्लिश इन आवर स्कूल्स या पद्धतीने हे घेतलेले आहे. याचे कंटेंट्स आपण बघू शकता काय घेतलेले आहेत इंग्लिश साठी. आणि रिकमेंडेशन्स केलेले आहेत. आता आर्ट, म्युझिक, डान्स अँड थिएटर जे क्रॉस कटिंग एरियाज म्हणतो ना तशातला हा आहे. हा पोझिशन, या पोझिशन पेपर मध्ये आर्ट एज्युकेशन इन स्कूल्स याचा ओव्हरव्ह्यू, म्हणजे आत्ताची स्थिती काय आहे, म्हणजे त्यावेळेची स्थिती काय आहे, कशा पद्धतीने कोणत्या स्तरावरती आर्ट एज्युकेशन दिलं जातं, इंट्रोड्यूस केव्हा होतं, कशा पद्धतीने दिलं जातं, किती वेटेज आहे, शाळांमध्ये किती तासिका शिक्षक आहेत का वगैरे या दृष्टिकोनातून. आणि पुन्हा स्टेज वाईज एम्स ऑफ आर्ट एज्युकेशन वगैरे घेतलेले आहेत. त्यानंतर आर्ट एज्युकेशन अँड इट्स इंटिग्रेशन इन स्कूल करिक्युलम कसं करायचं आहे हे घेतलेलं आहे. करिक्युलम ऑफ आर्ट एज्युकेशन, करिक्युलम ऑफ व्हिज्युअल आर्ट्स, करिक्युलम ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स, पुन्हा त्याचे सब टॉपिक्स केलेले आहेत. त्याचं इव्हॅल्युएशन कसं करायचं हे घेतलेलं आहे. इम्प्लिमेंटेशन स्ट्रॅटेजीज घेतलेल्या आहेत. आता हे मी नमुना दाखल आपल्याला दाखवले. आता एक 5 मिनिटांमध्ये आपण ह्या, मला स्वतःला जो वाटला ना याला काही फार बेस आहे असं नाहीये, हे खूपच फ्लेक्झिबल आहे की आता जो काय आपला अभ्यास झालेला आहे त्याच्या आधारे ही मांडणी केली आहे आणि ही नमुना दाखल आहे म्हणून मी याला टेंटेटिव्ह म्हटलेलं आहे. याच्यामध्ये भरपूर आपण विषयनिहाय विषयाप्रमाणे चेंजेस करू शकतो, पण साधारणतः काय असू शकतं मोठा मोठा ज्याला आपण म्हणतो तर ते सुरुवातीला एक बॅकग्राऊंड लिहिणं की 86च्या पॉलिसीवरती आधारित ही आत्ताची शिक्षण प्रक्रिया आपली चालू आहे, म्हणजे जोपर्यंत NEP 2020 येण्यापूर्वीची सद्यस्थिती आपण बॅकग्राऊंड मध्ये मांडणार आहोत. मग NCF 5 काय सांगत होता त्या पोझिशन पेपरच्या अनुषंगाने, SCF 10 मध्ये काय रिफ्लेक्ट झालं होतं, यातलं प्रत्येक म्हणजे काय काय येऊ शकतं हे दिलेलं आहे. आपापल्या विषयाच्या अनुषंगाने प्रेझेंट स्टेटस देण्यासाठी काही वेळा सांख्यिकी, काही वेळा सर्वेक्षणाचे संदर्भ, काही वेळा काय एव्हिडन्सेस आपल्याकडे आहेत हे सगळं घेऊन ही सगळी मांडणी करावी लागेल. सगळ्यात महत्वाचं काय आहे की पोझिशन पेपर मध्ये आता ज्या विषयावर आपण लिहिणार आहोत त्याचे करंट इश्यूज काय आहेत हे आपण एनलिस्ट करणं, ते सर्व बाजूंनी जाणून घेणं हे सगळ्यात महत्वाचा टप्पा आपला असणार आहे. कारण जर इश्यूज ऍड्रेस करण्यासाठी आपण ही सगळी पुढची प्रक्रिया करणार आहोत, त्याच्यामुळे इश्यूज जर आपल्याला करेक्ट माहिती नसेल, नक्की समस्या काय आहे
समजा आपण विज्ञान शिक्षणावरती पेपर लिहितोय, तर विज्ञान शिक्षणातल्या सद्यस्थितीतल्या प्रत्येक स्तरावरच्या समस्या आता काय आहेत हे जोपर्यंत आपण परिपूर्ण जाणून घेत नाही तोपर्यंत त्याला एनईपीने काय रिकमेंडेशन्स केलेत आणि त्याच्यावरती सोल्युशन्स काय आहेत याच्यापर्यंत आपण येऊ शकणार नाही आहोत. म्हणून सगळ्यात महत्वाचं काय असणार आहे तर पॉलिसी इम्प्लिमेंट करण्यापूर्वी इश्यूज काय आहेत त्या एरियामधले हे समजून घेणं. मग ते स्तरनिहाय काय आहेत, विद्यार्थ्यांच्या संदर्भात काय आहेत, करिक्युलमच्या संदर्भात काय आहेत, शिक्षकांच्या संदर्भात काय आहेत, शाळांच्या संदर्भात काय आहेत, असं सर्व अँगलनी आपण त्यावरती विचार करणं आणि त्याच्यासाठी ब्रेनस्टॉर्मिंग सेशन्स घेणं. म्हणजे एकाला एक पेपर दिला आणि तुम्ही काम करा असं आपल्याला करायचं नाहीये. तर एका गटामध्ये एनसीआरटीचं मी सर्वसामान्यपणे बघितलं तर साधारणपणे 15 जणांचा गट एखाद्या पोझिशन पेपरसाठी आणि 2-3 गेस्ट फॅकल्टी म्हणजे जे एक्सपर्ट्स असतील त्यांचा अधूनमधून ओपिनियन घेणं आणि 10-15 लोकांनी मिळून एखाद्या पेपरवरती काम करणं अशा दृष्टीने केल्याचं दिसून येत आहे. तर ते आपण नंबर किती घ्यायचा हे आपण ठरवू शकतो. परंतु म्हणजे मी हा टॉपिक वाटून घेतला, त्यातला हा इंट्रोडक्शन मी लिहिणार, मग नंतर एनईपीचं तुम्ही घ्या वगैरे असं करण्यापेक्षा आपण होलिस्टिकली काय काय करायचं आहे आणि सर्वांनी मिळून विचार करून नंतर मग हळूहळू त्याच्यामध्ये कामाची विभागणी होणं असं करता येऊ शकेल. एनईपीचे रिकमेंडेशन्स त्या विषयाच्या दृष्टिकोनातनं काय आहेत, ज्या विषयावर आपण पोझिशन पेपर करणार आहोत. त्यानंतर लेटेस्ट रिसर्च फाइंडिंग्स काय आहेत. आता अर्ली चाइल्ड केअर एज्युकेशन जर घेतलं तर पॉलिसीच्या मांडणीमध्येच आपल्याला लक्षात येईल की रिसर्चचे दाखले त्यामध्ये दिलेले आहेत आणि ड्राफ्टमध्ये हे बऱ्याच वेळा जास्त दिसून येतात. उदाहरणार्थ ज्यांनी बाल शिक्षण केलेलं आहे, डायरेक्ट पहिलीमध्ये आलेले नाहीत, अशा मुलांचं गळती होण्याचं प्रमाण कमी आहे असं आपल्याला लक्षात येतं. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिल्ली विद्यापीठाने सांगितलेलं संशोधन आहे. तर असे बरेचसे संशोधन आहेत. फक्त लेटेस्ट काय सांगत आहेत आणि त्याच्या आधारे आपण काय म्हणत आहोत, कोणते फाइंडिंग आपल्याला याच्यामध्ये सबस्टॅन्शिएट करायला घ्यायचे, कोणते एव्हिडन्सेस घ्यायचे हे आपल्याला ठरवायचे. लर्निंग फ्रॉम इनोव्हेशन्स तर आपल्याला आजूबाजूला हे बघायचं आहे की कोणत्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी चांगले परिणाम मिळाले आहेत अशा पद्धतीने आत्ताच्या समस्यांवरती. म्हणजे समजा आपण बघितलं की 10 इश्यूज आहेत आणि त्यातला एका इश्यू सॉल्व्ह करण्यासाठी मला हे प्रकारचा प्रयोग केलेली ही शाळा दिसतीये आणि ते सोल्युशन सक्सेसफुल झालंय. तर असे पण शोधणं आपल्याला गरजेचं आहे. तर ते आपण रिअलिस्टिक सोल्युशन्स देऊ शकू. केवळ वेगवेगळे डॉक्युमेंट्स वाचून देण्यापेक्षा जर आपण तसं प्रत्यक्ष अशा काही शाळांना भेटी दिल्या, अशा काही संस्थांना भेटी दिल्या, त्यातनं जाणून घेतलं तर ते अधिक आपण चांगल्या पद्धतीने त्याची मांडणी करू शकू. जसं आपण म्हटलं की भविष्यवेधी हे आपण सगळं करत आहोत, म्हणून एक्सपेक्टेड चेंजेस आपल्याला काय आहेत, करिक्युलम मध्ये काय आहे, टीचिंग लर्निंग मध्ये काय आहेत, इव्हॅल्युएशन मध्ये काय आहे, टीचर एज्युकेशन मध्ये काय आहेत, किंवा जे आपण क्रॉस कटिंग एरिया म्हणतोय त्याच्यामध्ये काय आहेत, हे सगळं लक्षात घेऊन या प्रत्येक स्टेज वाईज काय आहेत हे आपल्याला या ठिकाणी मूळ गाभा जो म्हणता येईल की जे बदल पॉलिसीच्या रिकमेंडेशन्सच्या अनुषंगाने या स्तरावरती ते इथे घ्यावे लागतील. त्यानंतर हे करायचेच इम्प्लिमेंट आणि वस्तुस्थिती आपण आधी मांडली आहे, बॅकग्राऊंड मांडलेला आहे. तर आत्ताची स्थिती वेगळी आहे आणि अपेक्षित स्थिती वेगळी आहे. या मधलं जे अंतर आहे ते पार करत असताना निश्चितच काही चॅलेंजेस आपल्याला येणार आहेत. कारण कुठलीही परिस्थिती बदलायची म्हणली की आव्हानं हे असतातच. बदल हे सहजासहजी सोपे नसतात. मग ही आव्हानं काय असू शकतील, अशी आव्हानं येणारच आहेत, ती अँटिसिपेट करणं आणि त्याचे सोल्युशन सांगणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि शेवटी मग कन्क्ल्युजन काय आहे त्या पेपरचं आणि त्याचे रेफरन्सेस काय आहेत आणि हे सगळं एक साधारण ढोबळ आराखडा ज्याला आपल्याला म्हणता येईल, हा ढोबळ आराखडा आहे आणि त्यामध्ये हा प्युअरली विचार करून मी मांडणी केलेला आहे. हे माझं वैयक्तिक मत आहे असं आपण म्हटलं तरी चालेल. म्हणूनच याच्यामध्ये भरपूर स्कोप आहे की जो आपण लवचिकता ठेवून विषयनिहाय आपापल्या समज जितकी अधिक वाढत जाईल तितकं आपण करूया. कारण मी सुद्धा हे पहिल्यांदा यावरती विचार केलाय, पोझिशन पेपरवरती सत्र घेत आहे. आमचं सुद्धा अजून जर समजा एनसीआरटी कडनं ओरिएंटेशन झालं, अधिकचे काही आपल्याला त्याच्यामध्ये इन्साइट्स मिळाले तर ते पण आपल्यासोबत वेळोवेळी शेअर केले जातील. धन्यवाद. आता काही प्रश्न असतील तर विचारू. धन्यवाद मॅडम.
आपल्याकडे आपला- प्रश्न अमेयजी हा 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 शैलेशजी आहेत का? शैलेशजी आहेत आहेत. हा शैलेशजी नमस्कार. हॅलो हॅलो हा शैलेशजी नमस्कार. नमस्कार. हा हा नमस्कार नमस्कार. हो नमस्कार. आता वेळ वेळ भरपूर झालेला आहे, त्याच्यामुळं आपण काय करू, एक 10-15 जण आपण प्रश्न काढून ठेवूत आपल्याजवळ आणि मॅडमला पुन्हा उद्या वाटलं तर विनंती करू एक अर्धा तास आम्हाला देता का म्हणून, आपल्या म्हणजे केवळ आपल्या पुरता, आणि आपण आपण आपल्या लोकांचं समाधान नंतर करून देऊ. मग चालेल सर, ते आता योग्य होईल. वेळ बराच झालेला आहे. हो तर फक्त मला ना लिंक आता शेअर करायची आहे. हम्म. जे सगळे डॉक्युमेंट्स आहेत ती लिंक हो तेवढी हो फक्त हो मी आता शेअर करते आणि आपण हा समारोप करूया. हा ती link शैलेशजी मी करते. शैलेशजी काय म्हणणे तुमचं? आम्ही शेअर करते. हा शैलेशजी काय म्हणणे? तर आपण आता जेवढं शक्य आहे, वेळ असेल तर तेवढे काही काही महत्वाची 10 मिनिटं 15 मिनिटं जे प्रमुख प्रश्न असतील ते घ्या ना. बरं घ्या ना, विचारा ना, कोणतरी एक जण विचारा. ऐका, प्रश्न विचारण्यापूर्वी आता आपल्या चॅटबॉक्स मध्ये आलेल्या सर्व प्रश्नांचं एक वर्ड डॉक्युमेंट मी बनवलंय हो आणि ते आपण मॅडम सोबत शेअर करू शकतो. ह्या हो. वर्ड डॉक्युमेंट मध्ये मला जे प्रश्न दिसत आहेत ते जवळपास 22 एक प्रश्न आहेत हो आणि त्यातले जे प्रमुख प्रश्न जे वाटतायत ते पोझिशन पेपर संदर्भात एक 4 ते 5 प्रश्न आलेले आहेत. वाचा तुम्हीच वाचा ते. मला वाटतं मॅडमनी त्यातल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत दिलेली आपल्या आहे व्याख्यानात. पण दिलेली आहे. पोझिशन पेपर संदर्भात ज्यांना काही शंका आहेत तर ते एक 4 प्रश्न जर का आपण परवानगी दिलीत मॅडमनी तर आम्ही लगेच वाचून दाखवू शकतो. वाचा ना, हा वाचा ना, वाचा. ते तरी घ्या. वाचा वाचतो लगेच. पोझिशन पेपर संदर्भातला पहिला प्रश्न आहे डॉक्टर कीर्ती हरकारे यांनी म्हटलंय वेअर अँड हाऊ टू सबमिट द पोझिशन पेपर, हा एक प्रश्न आहे. त्याच्यानंतर श्री शैलेश जोशी यांनी पोझिशन पेपर संदर्भात प्रश्न विचारलेत. पोझिशन पेपर कोणीही लिहू शकणार आहे की ज्यांनी SCF मेंबर होण्यास अर्ज दिनांक 20 सप्टेंबर पूर्वी केला आहे तेच लिहू शकतील. तसेच पोझिशन पेपर लिहिणाऱ्यांचे मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन काय हवे आणि पोझिशन पेपरची भाषा कोणती हवी, असा एक प्रश्न, असे 3 प्रश्न आहेत श्री शैलेश जोशी यांचे. नंतर अंजली देव यांचा एक प्रश्न आहे, पोझिशन पेपर सॅम्पल उपलब्ध आहेत का, कशा प्रकारे लिहावे यासाठी मार्गदर्शन केले तर अधिक स्पष्ट होईल. मला वाटतं मॅडमनी याचं उत्तर दिलेलं आहे, पण त्यात अजून त्या प्रकाश टाकू शकतील. नंतर डॉक्टर सतपाल सोवळे यांचा प्रश्न आहे, पोझिशन पेपरचे महत्व आणि त्यात अपेक्षित आशय लक्षात आला आहे, लेखनाचे नेमके स्वरूप पायऱ्या याविषयी अधिक चर्चा व्हावी असं ते म्हणतात. तर हे पोझिशन पेपर संदर्भातले 4 प्रश्न आहेत, तर ते मी इथे मांडलेत. मॅडम कृपया आपण मार्गदर्शन करावं. मला असं वाटतंय की यातले अकॅडमिक प्रश्न फारच कमी आहेत. मूळ मी सांगितलं होतं की SCRT ने जे केलेलं आहे ते 20 तारखेला लिंक हे झालेली आहे. ती आपण या ठिकाणी ज्या प्लॅटफॉर्मवरती एकत्रित झालेलो आहोत त्यामध्ये आपण हा विचार केलेला आहे की पोझिशन पेपर आपण तयार करणार आहोत. मला असं वाटतं याविषयी जरा पांडे सरच बोलू शकतील. बरोबर आहे. हा, पोझिशन पेपर विद्याभारती तयार करणार आहे आणि ते SCRT ला सबमिशन करणार आहे. मी परवाच SCRT ला म्हणजे मॅडमला असं म्हणलो की आमच्या विद्याभारतीतर्फे तुम्हाला कमीत कमी आमचे 100 पोझिशन पेपर मिळतील. तर त्यावेळी त्यांना अतिशय आनंद झाला की आम्हाला या पोझिशन पेपरची खूप मदत होणार आहे. बरोबर. तर आता या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं आहे की 25 फोकस एरियाज ज्याविषयी पोझिशन पेपर SCF दृष्टीने करायचे राज्य स्तरावरती, ते कोणते विषय आहेत हे आपल्याला लक्षात आलेलं आहे. आणि सर जे म्हणत आहे तर म्हणजे एकाच विषयावर अनेक व्यक्ती काम करूनही 100 पेपर होऊ शकतात. त्याचबरोबर त्या विषयाचे सब टॉपिक्स करून सुद्धा होऊ शकतात, ती अधिक डेप्थ मिळेल. मूळ उद्देश आपला काय आहे की पॉलिसी एक्झिक्युशन लेवलला इफेक्टिव्हली यावी. आपण काय विचार करत आहोत की शिक्षणामध्ये मुळातून आपल्याला बदल करायचे आणि मला असं वाटतं
की मूळ जे आहे त्याचं ते हे पोझिशन पेपर आहे. कारण इथून पुढे SCF होणार, मग NCF होणार, मग करिक्युलम रिव्हिजन होणार, मग पाठ्यपुस्तक होणार आणि मग मुलांपर्यंत जाणार. मग त्यामुळे हा टप्पा जो आहे तो अत्यंत गांभीर्याने घेण्याचा आणि खूप अभ्यास करून त्याचा मांडणी करण्याचा, आणि शिवाय पुन्हा शब्द मर्यादा सुद्धा त्याला आहे. 4000 ते 6000 मध्ये आपला बसला पाहिजे. आपण याला भाषेचं म्हणजे आता विद्याभारती ठरवेल, ते पांडे साहेब सांगतील, परंतु मूळ मुद्दा असा आहे की त्या विषयातलं सखोल असं ज्ञान घेऊन, म्हणजे पॉलिसी काय म्हणत आहे, रिसर्चेस काय सांगतायत, सद्यस्थितीचा डेटाबेस आपल्याला काय सांगतोय, आणि जे इश्यूज निर्माण झालेले आहेत त्या प्रत्येकाला सोल्युशन देऊन भविष्यवेध लक्षात घेणं की येत्या 20 वर्षामध्ये हे सगळे बदल आपण घडू पाहणारे सगळे आपण बघत आहोत. त्यामुळे भविष्यवेधी विचार हे सगळे मुद्दे त्यात महत्वाचे आहेत. भाषेच्या संदर्भात मला असं वाटतंय की इंग्रजी ही भाषा सर्व देशात चालू शकणारी आहे, परंतु आपण इंग्रजीतून पोझिशन पेपर तयार करायला सुरुवात केली तर मर्यादा मोठ्या प्रमाणात येतील. त्यामुळे हिंदी किंवा मराठी, आता SCRT ला मराठी मधून सुद्धा पोझिशन पेपर चालणार आहेत, कारण या ठिकाणी जे तज्ज्ञ बसतील ते मराठी सगळेजणच चांगल्या रीतीने वाचू शकणार आहेत, त्यांना त्याची मदतही होऊ शकणार आहे SCRT ला आपल्या पोझिशन पेपरचा. मात्र नॅशनल लेव्हलला जेव्हा ते जातील आपले, तेव्हा ती हिंदी असणं आवश्यक आहे. त्यामुळं हिंदी किंवा मराठी आणि जमल्यास इंग्रजी अशा भाषेतून पोझिशन पेपर दिले तर चालतील. अमेयजी, पुढचा प्रश्न आहे काही? मला वाटतं पोझिशन पेपर संदर्भात प्रश्न भरपूर आहेत आपल्याकडे. 26-27 प्रश्न आता झालेले आहेत, पण मला वाटतं वेळेची मर्यादा पाहता आपण आभार प्रदर्शनाकडे वळावं. आणि मॅडमना त्याचं ऑलरेडी एक डॉक्युमेंट तयार केलेलं आहे ते मी कार्यक्रम झाल्यावर मेल सगळ्यांना करेनच, त्यातनं कळतील. मला वाटतं गेल्या 1.5-2 तासात मॅडमनी न्यू एज्युकेशन पॉलिसी संदर्भातला एक खूपच चांगली आणि वेगळी माहिती आज आपल्या सर्वांना दिलेली आहे. अनेकांनी या आजच्या कार्यक्रमाचं खरंच कौतुक केलेलं आहे चॅट बॉक्स मध्ये. मॅडम, आपण जर का मेसेज पाहू शकत असाल तर अनेकांनी लेक्चर खूप आवडलं, खूप छान झालं, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्यात. सर्वांना प्रश्न आहेत, त्यांच्या मनात शंका आहेत, त्या आपण नंतर घेऊ. पण वेळेची मर्यादा पाहता आता आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात आलेलो आहोत आणि कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आभार प्रदर्शन करण्यासाठी पश्चिम क्षेत्राचे माननीय मंत्री श्री अण्णा डांगे यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. नमस्कार. विद्याभारती पश्चिम क्षेत्राच्या वतीनं आयोजित केलेल्या आजच्या या व्याख्यानाच्या महत्वपूर्ण कार्यक्रमामध्ये आपण सर्वजण सहभागी झालात आणि मॅडमनी वेळ काढून ज्या उत्साहाने, ज्या आत्मीयतेने आपल्या सर्वांना प्रदीर्घ असं मार्गदर्शन केलेलं आहे, सर्व मुद्द्यांना स्पर्श केलेला आहे, दिशा स्पष्ट झाली आहे. असं वाटत होतं की हे सत्र थांबू नये, अनेक गोष्टी उलगडत चाललेल्या होत्या, त्या मुद्द्यावर आल्या आणि वेळेची मर्यादा लक्षात घेऊन त्यांनाही थांबावं लागलं आणि स्वतःहून त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की वारंवार आपण भेटत राहणार आहोत. हीच नवी दिशा आहे, हीच पद्धती आहे. त्यामुळे याचं आपण स्वागत करूया. मॅडमनी केलेल्या आजच्या मार्गदर्शनाबद्दल विद्याभारती पश्चिम क्षेत्राच्या वतीने मी त्यांचं हार्दिक ऋण मानतो. त्यांच्या ऋणात राहणं हेच अधिक योग्य राहील. आपल्या सर्वांना वारंवार त्यांचं मार्गदर्शन आवश्यक असणार आहे. त्या देण्याचं त्यांनी अभिवचन एका अर्थानं दिलेलंच आहे, पण आपल्यालाही त्याच्यामध्ये अभ्यास करूनच सामोरं यावं लागणार आहे. हे आव्हान आपण पत्करूयात. ज्या उत्साहाने कमीत कमी वेळामध्ये आपण सर्वांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवलात त्याबद्दल उपस्थित सर्व शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य, मुख्याध्यापक, सर्व विद्याभारतीचे पदाधिकारी यांचे मी आभार व्यक्त करतो. विद्याभारती जेव्हा जेव्हा आपल्याला अशा प्रकारचं आवाहन करेल त्यावेळी आपण सहभागी व्हावं. हा दीर्घकाळ चारा प्रयोग आहे आणि हे क्रियान्वयन यशस्वी करेपर्यंत आपण ते व्रत म्हणून पत्करणार आहोत. म्हणून अनेक वेळा आपल्याला असं एकत्रित यावं लागेल. त्यामुळे विद्याभारतीच्या निमंत्रणाचा सन्मान करून आपण सहभाग द्यावा, सक्रियता ठेवावी ही अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा बेलसरे मॅडमचा आभार व्यक्त करून मी आभार प्रदर्शन थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद अण्णा.
आणि आपल्या विद्याभारतीच्या प्रथेप्रमाणे कार्यक्रमाची सांगता ही शांती मंत्राने होईल. त्यासाठी मी श्री मंगेशजी पाठक यांना विनंती करतो की त्यांनी शांती मंत्र घ्यावा. सर्वे भवन्तु सुखिनः. आवाज येतोय? हो येतोय, आवाज येतोय. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. धन्यवाद अमेय सर. धन्यवाद मंगेशजी. आणि पांडे सर आहेत का? हो आहे सर. कार्यक्रम तर संपन्न मॅडम आहे. मॅडम एक लिंक देणार होत्या, तेवढी एक लिंक राहिली आहे. मी आमेय सरांना पाठवली आहे. प्लीज त्या चॅट बॉक्स मध्ये post मी करा. लगेच पाठवतो. मला 1 मिनिट द्या फक्त. मॅडम कडनं लिंक Yes, आले, मेल आलेला आहे. ही लिंक मी कॉपी केली आहे इथे. कंट्रोल सी आणि चॅट बॉक्स मध्ये मी ही लिंक एव्हरीवन इन मीटिंग हा टाकली सर मी तिथे. हा मी पण टाकली. ओके. येस. थँक्यू सर. चला धन्यवाद. धन्यवाद. सर्वांचे आभार. दाबू नको पहिला. नाही बोललं नाही जाणार.